नमस्ते मित्रांनो, मागील भागात आपण समुपदेशनाच्या अनुषंगाने काही कौशल्यांचा अभ्यास केलेला आहे. वेगवेगळे कौशल्य जे आहेत ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजच्या भागात आपण समुपदेशनाच्या अनुषंगाने काही इथिकल इश्यूज जे आहेत ते काय असू शकतात ते, आणि आपण जे काही डॉक्युमेंटेशन त्या क्लायंटचं ठेवणार आहोत त्यामध्ये गोपनीयता कशी ठेवायची आहे या कौशल्याबद्दल थोडक्यात चर्चा करणार आहोत. आज आपण जे विषयावर आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत तो आहे इथिकल इश्यूज अँड कॉन्फिडेन्शियलिटी. आता आपल्या लक्षात आलेलं असेल आपलं क्षेत्र जे आहे हे खूप वेगवेगळ्या समस्यांनी ग्रस्तही आहे आणि त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी इतकं सोयीचं सुद्धा आहे. कारण काउन्सिलिंग हा जो विषय आहे, एखाद्या व्यक्तीला आपण ज्यावेळेला तुम्ही त्याला समस्येतून बाहेर काढण्याचा जेव्हा तुम्ही प्रयत्न करत असतात त्यावेळेस अनेक इश्यू तुम्हाला येण्याची शक्यता आहे. कारण कसं आहे की ती व्यक्ती आणि तुम्ही याच्यामध्ये जे काही रिलेशन तुमचं डेव्हलप होणार आहे किंवा त्या अनुषंगाने तुम्ही जे त्याला ट्रीटमेंट देणार आहे, तर त्या बाबतीत कधी कधी समोरच्या व्यक्तीच्या बिहेवियरमध्ये सकारात्मक चेंजेस तर अपेक्षित असतातच, परंतु काही कारणास्तव म्हणजे तिथे आपली ट्रीटमेंट चुकीची ठरते असं नाही आहे, परंतु त्याला असं काही विश्व बाहेरचं मिळत असतं किंवा असं काही फीडिंग त्याला होत असतं, तर त्यामुळे कळत न कळत त्या व्यक्तीचा आपल्या उपचाराकडे किंवा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो थोडासा बदलतो आणि मग तो उपचाराला कुठेतरी प्रतिसाद देण्याचा टाळाटाळ करत असतो आणि मग अशा वेळेला नकारात्मक परिणामसुद्धा होण्याची शक्यता असते. किंवा आपलं जे काही त्यांच्याशी त्यांच्या पालकांशी जे काही तुमचं ठरलेलं असेल की बुवा साधारणतः मला 10 ते 12 सेटिंग्ज आपल्याला द्याव्या लागणार आहे, कारण आपण तिथे फ्री ऑफ कॉस्ट सगळ्या गोष्टी करणार नाही आहे, तिथे थोडासा मनीचा पण इश्यू असणार आहे आणि त्यामुळे आपली जी काही फीज आहे त्या फीजच्या अनुषंगाने असेल किंवा त्याच्या डॉक्युमेंटेशनच्या अनुषंगाने असेल, त्याच्या ट्रीटमेंटच्या अनुषंगाने असेल किंवा एकमेकांना समजून घेण्याचे किंवा कोऑर्डिनेशन करण्याच्या अनुषंगाने असेल, असे अनेक मुद्दे जे आहेत हे काउन्सिलिंग क्षेत्रामध्ये येत असतात. आणि शेवटी आपण आपल्या इथिकच्या बाहेर जाणार नाही आहे, कारण कुठल्याही प्रकारचं लॉ आपल्याला तो डावलायचा नाही आहे. कारण इथे तुमच्याकडे अशा पण काही केसेस येतील की सगळ्याच अगदी तुम्हाला प्री मॅरेजच्याच किंवा अगदी बॅचलर केसेसच येतील अशा नाही आहे, आफ्टर मॅरेज किंवा त्याच्यानंतरचे काही केसेस आपल्याकडे येऊ शकतात आहे. कधी कधी त्या केसेसमध्ये त्यांच्या म्हणजे कायदेशीर काही प्रक्रियासुद्धा सुरू असण्याची शक्यता आहे. आणि अशा वेळेला जेव्हा तुम्ही ह्या व्यक्तींना समुपदेशन करत असता तर त्यावेळेला खूप काही प्रश्न येण्याची शक्यता असते. पण आपल्याला माहिती आहे की एक काउन्सिलर म्हणून आपले काही जे एथिक्स आहे ते एथिक्स आपण पाळणं गरजेचं आहे आणि त्या तरीसुद्धा आपल्यावर अशा प्रकारे एखादी समस्या ओढवू शकते आहे की आपल्याला तसा उद्देश आपला नसताना सुद्धा कदाचित ती समस्या आपल्यालाही कुठेतरी भेडसावणार आहे किंवा तुम्हाला त्याला फेस करावं लागणार आहे. आणि ह्या सगळ्या बाबींचं प्रिकॉशन म्हणून आपल्याला काही जे इश्यूज आहेत तर ते इश्यूज आता समस्येनुरूप वेगवेगळे येणार आहेत. आता मी जे सांगणार आहे ते सगळेच इश्यू सगळ्यांना येतील असं नाही आहे किंवा ते पुरेसे आहेत असंही नाही आहे. तुम्हाला ज्या वेळेला लक्षात येईल की कारण तुमच्या पुढे कोणता व्यक्ती कसा येईल आणि कुठल्या समस्येचा येईल हे सांगता येणार नाही आहे, त्यामुळे त्या व्यक्तिपरत्वे इश्यूसुद्धा बदलत जाणार आहेत. पण मात्र त्या अनुषंगाने आपण सुद्धा स्वतः काय काळजी घेणं गरजेचं आहे किंवा आपण सुद्धा कशा प्रकारची गोपनीयता ठेवणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी तुम्ही एकमेकांच्या सोबत कशा पद्धतीने सादर व्हायचं आहे, ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत ते म्हणजे आपलं नैतिक म्हणजे इथिकल इश्यूज आणि कॉन्फिडेन्शियलिटी हे स्किल आहे. शेवटी हे सुद्धा आपल्याला राखून ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. मग आता आपण बघूया की साधारणतः कोरी यांनी आपल्याला काही 5 वेगवेगळी तत्व जी आहेत ही नीतिशास्त्राची जी आहेत ती सांगितलेली आहेत की साधारणतः काउन्सिलर म्हणून काम करत असताना आपल्याला माहिती आहे की आपलं महत्त्वाचं काम काय आहे की त्या व्यक्तीला कुठेतरी आपल्याला समस्येतून बाहेर काढायचं आहे आणि व्यक्तीला त्याच्या भावी आयुष्य चांगलं होण्याच्या अनुषंगाने आपण त्याला एक चांगलं मार्गदर्शक म्हणून प्रोत्साहन आपण देणार आहोत किंवा प्रेरणा देणार आहोत आणि त्यामुळे त्या समोरच्या व्यक्तीला जो आहे तो लाभच होणार आहे आणि आपणही एक लाभ पुरवण्याच्या अनुषंगाने आपली जी काही एक वचनबद्धता आहे ती वचनबद्धता देणं हे आपल्या नीतिशास्त्रामध्ये आहे. म्हणजे आपलं काउन्सिलर म्हणून आपली जी काही जबाबदारी आहे की समोरच्या व्यक्तीला अधिकाधिक फायदा कसा करून देता येईल किंवा त्याला भावी आयुष्यात चांगली वाटचाल करण्या इतपत मार्गक्रमण करण्याची क्षमता आपण कशी करून देऊ, इतकी प्रेरणा जी आहे ती आपल्याला देणं अतिशय गरजेचं आहे.
त्याच पद्धतीने जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीच्या सोबत एखादी ट्रीटमेंट करत असाल किंवा त्याच्याशी तुम्ही जे काही कम्युनिकेशन करत असाल किंवा एखादी थेरपी त्याच्यावर ॲप्लाय करत असाल, तर कुठल्याही प्रकारे त्या समोरच्या क्लायंटचं नुकसान होणार नाही या पद्धतीने आपण काय करणार असतो, त्याला आपण ट्रीटमेंट देत असतो. म्हणजे आपला कुठलाही उद्देश नसतो की त्या व्यक्तीला इजा व्हावी किंवा त्या व्यक्तीचं नुकसान व्हावं किंवा त्या व्यक्तीला दुखापत व्हावी, असं कुठल्याही प्रकारे आपला हेतू नसतो. आणि म्हणून कमीत कमी आता मे बी त्याच्यात थोडेसे नुकसान होण्याची पण शक्यता आहे की समोरचा शेवटी तुम्हाला कसा कोऑपअप करतो आहे किंवा तुमचं आणि त्याचा रॅपो कसा डेव्हलप होतो आहे. एखादी ट्रीटमेंट मे बी त्याला ती एखादीच लागूसुद्धा होणार नाही आहे, असं पण काही होण्याची शक्यता आहे आणि कळत नकळत त्या व्यक्तीला इजा पण होऊ शकते आहे. परंतु होऊ नये आणि अगदी झालीच समजा तर अगदी अल्प प्रमाणात त्या व्यक्तीला जर इजा जर झाली तर ते सुद्धा त्याचं होणारं नुकसान जे आहे ते टाळण्यासाठी आपण काय आहोत, एक काउन्सिलर म्हणून वचनबद्ध आहोत. शिवाय जे काही अधिकार असतात म्हणजे आपण म्हणूया की म्हणजे समोरचा व्यक्ती जो आहे म्हणजे क्लायंट जो आहे तर त्याच्या अधिकाराबद्दल सुद्धा आपल्याला रिस्पेक्ट ठेवणं अतिशय गरजेचं आहे. कारण शेवटी ती ॲटॉनॉमी जी आहे ती त्याच्या बाजूनेही आहे आणि आपल्या बाजूने सुद्धा आहे. कारण आपले पण काही तत्त्व आहेत, आपणही तत्त्वाच्या बाहेर त्याला कुठल्याही प्रकारे ट्रीटमेंट देणार नाही आहोत किंवा त्यातला कुठल्याही प्रकारे काउन्सिलिंग किंवा मार्गदर्शन आपण करणार नाही आहोत. पण काही गोष्टी आपल्यालाही राखून ठेवाव्या लागतात, आपली पण ॲटॉनॉमी ठेवावी लागते आणि काही बाब जी आहे ती क्लायंटच्या बाजूने सुद्धा असण्याची शक्यता आहे. कारण सगळ्याच बाबीला तो तुम्हाला रिस्पॉन्ड करेल असं नाही आहे, तो काही गोष्टी थोडा राखून ठेवण्याची सुद्धा शक्यता आहे. अनेक असे काही बाबी आहेत की ज्या अनुषंगाने त्याला जोपर्यंत तुमच्यावर विश्वास येत नाही तोपर्यंत ती व्यक्ती जी आहे ती तुम्हाला कोऑपरेट करेल याची शक्यता नाही आहे. आणि म्हणून तो जेही काही वागेल, त्याची जीही काही वर्तणूक असेल त्याचा थोडा आदर करणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे. त्याच पद्धतीने आपल्याला त्या समोरचा व्यक्ती जो आहे तर त्याला कुठेतरी जस्टिस द्यायचं आहे, म्हणजे न्याय द्यायचा आहे की त्याच्यावर जे काही आजपर्यंत ज्या वेगवेगळ्या बाबींनी तो जो काही ग्रासलेला आहे, त्रस्त झालेला आहे किंवा त्याची कुठेतरी घुसमट होते आहे, त्याला बाहेर येता येत नाही आहे, मुक्तपणा त्याला मिळत नाही आहे. आणि म्हणून अशा व्यक्ती जी तुमच्यासमोर येते आहे त्याला कुठल्याही प्रकारचा पूर्वग्रह आपण मनात न ठेवता निपक्षपातीपणे त्याच्याशी वर्तणूक करणं आणि जेवढ्याही सुविधा आपल्याला त्याला देता येतील तेवढ्याही सुविधांची आपल्याला काय करावी लागेल, तरतूद करणं हे आपलं खरं ॲज अ काउन्सिलर म्हणून नीतिशास्त्र आहे असं कोर यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्याच पद्धतीने आपण जे काही काम करतो आहोत त्याच्यावर निष्ठा असणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे कसं आहे की आपण नुसता एक पैसा त्याच्यातून मिळणार आहे त्याच्यासाठी काम न करता एक वेगळा रॅपो आपल्या समाजाशी डेव्हलप होणार आहे आणि समाजाला आपलं काहीतरी देणं आहे. आणि आयुष्यात कुठेतरी आपल्याला अनेक व्यक्ती जे आहेत त्या सगळ्या पैशातच तोलता येतात किंवा बाबी ज्या आहेत त्या सगळ्या पैशातच तोलता येतात असं नाही आहे. कुठेतरी मानसिक समाधान जे आहे किंवा इतरांच्या चेहऱ्यावर थोडंसं समाधान निर्माण करणं ही सुद्धा एक आपली विशिष्ट प्रकारची नीतिमत्ता आहे. आणि हे कुठल्याही प्रकारच्या पैशांनी आपल्याला मिळणार नाही आहे. हे फक्त आपल्या स्वभावाने किंवा आपण ज्या पद्धतीने समोरच्याला ट्रीट करणार आहोत त्याच्याशी जे काही आपले संबंध येणार आहेत त्या संबंधातून आपण त्याच्याशी किती प्रामाणिकपणे असणं गरजेचं आहे किंवा त्याची जी प्रगती अधिकाधिक व्हावी असाच विचार आपण कायम करणं गरजेचं आहे. इतका विश्वासपूर्वक आपण आदर समोरच्या व्यक्तीमध्ये निर्माण करणं आणि आपल्या कामावर जी आहे ती निष्ठा ठेवणं अतिशय गरजेचं आहे. हे जे आहे की आपले इथिक्स आहेत, आपलं काउन्सिलर म्हणून आपलं जे काही आद्य कर्तव्य आहे, भलेही ती व्यक्ती कदाचित असंही गृहीत धरा की ज्या व्यक्तीला तुम्ही म्हणजे आपण म्हणूया की तुमचं आणि त्याचं कधी जमलं नाहीये, कदाचित ती नातेवाईकांमध्ये असेल, कदाचित ती शेजारी असेल, कधी तुमचा मित्र परिवारातली असेल, तुमचं आणि त्याचं खूप काही मोठं भांडणही झालेलं असेल किंवा तुम्ही त्याच्याशी अबोलही असाल किंवा काही कारणास्तव तुमच्या मतांमध्ये दुरावासुद्धा असण्याची शक्यता आहे. पण अशी व्यक्तीसुद्धा तुमच्यापुढे येऊ शकते आहे आणि मग आपण त्यावेळेला असं म्हणून चालणार नाही की नाही याचं माझं भांडण झालेलं आहे, हा माझ्याशी नीट वागत नाही आहे, तर असं आपल्याला म्हणून चालणार नाही. तर त्यावेळेला ती व्यक्ती फक्त आपल्यापुढे एक समस्याग्रस्त आहे आणि त्याला आपल्या मदतीची कुठेतरी गरज आहे असं आपण त्यावेळेला ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे. आणि हीच खरी आपल्या कामाची काय असते, निष्ठा असते. असं कोरी यांनी वेगवेगळे 5 तत्व जी सांगितलेली आहेत, ही तत्व म्हणजे जी आहेत ती आपल्या काउन्सिलरला अतिशय महत्त्वाची आहे की सगळ्या प्रकारचा दुराग्रह, सगळ्या प्रकारचा पूर्वग्रह जो आहे तो बाजूला सारून नीतिमत्तेने आपण समोरच्या व्यक्तीच्या प्रगतीचा ध्यास घेणं आणि त्याला त्या समस्येतून बाहेर काढणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि हेच काउन्सिलरचं आद्य कर्तव्य आहे असं त्यांचं म्हणणं आहे.
मग आता लक्षात घ्याल की आपले नैतिक म्हणजे कोड ऑफ इथिक्स जे आपण म्हणू शकतो तर नेमके काय काय आहे की समुपदेशक म्हणून आपण काय करू शकतो आणि काय करू शकत नाही याच्यासाठी जे काही मार्गदर्शक जी आहे ती तत्व जी आहे ती आपल्याला कोड ऑफ इथिक्समध्ये आपल्याला लक्षात येत असतात. आपण मागील भागामध्ये सुद्धा ते कोड ऑफ इथिक्स जे आहे ते बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यातून काही मुद्दे तुमच्या लक्षात आलेले असतील की कोड ऑफ इथिक्स कशासाठी असतात की एक विशिष्ट प्रकारची प्रत्येक गोष्टीला मर्यादा असणं गरजेचं आहे, चौकट असणं गरजेचं आहे. चौकटीच्या पलीकडे आपण जाऊन काही काम करू शकत नाहीये. कारण आपल्याला माहिती आहे की ज्या पद्धतीने तुम्हाला काउन्सिलर म्हणून मान्यता मिळणार आहे तर ही मान्यता मिळाल्यानंतर आपल्याला सुद्धा काही गोष्टींचं बंधन असणार आहे. आपण आपल्या स्वतःचे वैयक्तिक मत समोरच्यावर लादू शकणार नाही. आपली स्वतःची वेगळी नियमावली आपण तयार करू शकणार नाहीये. नियमावली इन द सेन्स की तुम्ही त्या क्लायंटला ट्रीटमेंट कसं द्यायचं आहे त्याच्या अनुषंगाने तुम्हाला कसं जायचं ते त्याला तुम्हाला प्राधान्य आहे. पण मात्र ह्या काउन्सिलरच्या अनुषंगाने जे काही आपण म्हणूया APAने जे दिलेलं आहे तुम्हाला की त्या अनुषंगाने तुम्हाला काही नीती तत्वांना बांधून राहणं गरजेचं आहे. त्याच्या पलीकडे आपल्याला जाता येणार नाहीये. आणि म्हणून आपण ज्या वेळेला ह्या व्यवसायात उतरणार आहात तर ते आपल्याला संरक्षण देण्याच्या अनुषंगानेच ते काय होत असतात कोड ऑफ इथिक्स जे आहेत ते आपल्याला मदत करत असतात. शिवाय आपल्यामधलं जे काही मतभेद असतील किंवा आपल्यामधला जे काही दुरावा असेल म्हणजे मग तो व्यक्ती किंवा क्लायंट आणि तुम्ही असाल किंवा इतरही क्षेत्रामध्ये तुमच्या ज्याच्याशी काही संबंध असेल तिथे सुद्धा काही तुमचे मतभेद असण्याची शक्यता आहे. किंवा तुम्ही एखाद्याला अशा प्रकारे ट्रीट केलेला आहे पण कदाचित तुमचा जो मित्र आहे तो पण काउन्सिलर आहे आणि त्या व्यक्तीचे आणि त्या कुटुंबाचे सुद्धा कदाचित चांगले संबंध असण्याची शक्यता आहे. आणि मग बऱ्याच वेळेला असं पण होतं की नाही तो जे ट्रीटमेंट देतो आहे ना त्याच्यात कुठेतरी वेगळेपणा आहे, मी जे सांगतो ते ऐका. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा आपण एकमेकांना म्हणजे आपल्याच काउन्सिलरमध्ये बऱ्याच वेळेला ट्रीटमेंट देत असताना काही मतभिन्नता असण्याची शक्यता आहे. त्याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी सुद्धा कोड ऑफ एथिक्स जे आहेत हे आपल्याला काय करत असतात मदत करत असतात. शिवाय बऱ्याच वेळेला काय होतं की मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं एखादी ट्रीटमेंट देत असताना कळत न कळत त्याचे विपरीत परिणाम जर झाले किंवा नकारात्मक परिणाम जर दिसायला लागले तर मग लोकांचा कुठेतरी आक्षेप आपल्यावर यायला लागतोय की नाही ह्या व्यक्तीकडे गेलं ना की नुकसानच होतं बरं का किंवा यांची जी वर्तणूक आहे ना ती थोडी त्रासदायकच वाटते आहे. मग कुठेतरी हा इश्यू जो आहे तो टोकाला जातो आणि समाजामधून कुठेतरी आपल्याला अपमानाची भूमिका जी आहे ती सहन करावी लागते. आणि म्हणून अशा लोकांपासूनही वाचवण्याच्या अनुषंगाने आपल्याला कोड ऑफ इथिक्स जे आहे ते मदत करत असतात. म्हणून ते आपण पाळणं अतिशय बंधनकारक आहे. शेवटी आपण समोरच्याला जे ट्रीटमेंट देत आहोत तर ते ट्रीटमेंटमध्ये कुठल्याही प्रकारची कचुराई न करता आपण अगदी निष्ठेने आणि प्रामाणिकपणे जेवढं व्यापकतेने त्याला देता येईल तेवढा देण्याचा प्रयत्न करायचा आहे, पण मर्यादेच्या पलीकडे नाही. शिवाय बऱ्याच वेळेला काय होत असतं की काही काउन्सिलर जी आहेत की ती नॅचरली ती काउन्सिलर नसतात, फक्त नावारूपाला बाहेर कुठेतरी आपल्या नावाची पाटी लावलेली असते. भले ती MA सायकोलॉजी असतील किंवा BA सायकोलॉजी पण असण्याची शक्यता आहे. पण मग ते काउन्सिलर म्हणून सुद्धा बऱ्याच वेळेला काय होत असतं की स्वतःच्या नावाची जी आहे ती पाटी लावत असतात. म्हणजे बोगस काउन्सिलर सुद्धा असतात आणि त्यांनी कुठल्याही प्रकारचं असं ट्रेनिंग न घेता ते काउन्सिलर म्हणून जेव्हा काम करत असतात आणि लोकांचा विश्वास जेव्हा संपादन करत असतात तर अशा लोकांपासून सुद्धा तुमच्या क्लायंटचं संरक्षण जे आहे ते करण्यासाठी कोड ऑफ एथिक्स जे आहे हे आपल्याला मदत करत असतं. बऱ्याच वेळेला गैरवर्तन पण होत असतं. समोरच्या क्लायंटकडनं पण गैरवर्तन होण्याची शक्यता असते, आपल्याकडनं पण मे बी गैरवर्तन होण्याची शक्यता असते. कारण शेवटी व्यक्ती आहे. समोरचा व्यक्ती कशा पद्धतीने तुम्ही आणि तो जो आहे त्याच्यामध्ये कसा समन्वय साधला जातो आहे किंवा तुमचे संबंध कसे डेव्हलप होत आहेत यावरही बऱ्याच वेळेला वर्तणुकीचे जे परिणाम आहेत ते विपरीत होण्याची शक्यता आहे. कधी कधी वर्तनामध्ये म्हणजे आपण म्हणूया की एखादी मी डायरेक्टली त्याला आपण आक्षेप नाही घेते, पण समजा एखादा म्हणजे दोघंही जर म्हणजे आपण म्हणूया की स्त्री आणि पुरुष असे जर असतील किंवा ते रिलेशन जर थोडं आणखी वेगळ्या स्वरूपाचं जर असेल तर मात्र कुठेतरी ती व्यक्ती भावनेमध्ये अडकण्याची शक्यता असते किंवा आपणही त्या व्यक्तीमध्ये त्या समस्येला त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी आपणही त्या व्यक्तीमध्ये गुंतत जात असतो आणि मग कळत न कळत कुठेतरी एखादं वर्तन जे आहे ते बेशिस्त होण्याची शक्यता असते. पण याच्यापासूनही टाळण्याच्या अनुषंगाने आपल्याला कोड ऑफ इथिक्स जे दिलेले आहेत ते पाळणं गरजेचं आहे आणि त्याचा अभ्यास करणं सुद्धा गरजेचं आहे की जेणेकरून अशा प्रकारचं येणं अगदी कळत
नकळत नकळत घडलंच आपल्याकडून किंवा समोरच्याकडून, तरीसुद्धा त्याच्यातून बाहेर येण्याच्या अनुषंगाने हे नैतिक कोड जे आहेत ते आपल्याला मदत करू शकतात. शिवाय बऱ्याच वेळेला काही उपचार ज्यावेळेस तुम्ही देत असतात, तर समोरचा व्यक्ती असेल किंवा त्याचे कुटुंबीय असतील, त्याचे नातेवाईक असतील किंवा इव्हन तुमचे काउन्सिलरचे ग्रुप जरी असेल, तरीसुद्धा काही शंकास्पद बाबी ज्या आहेत त्या तुमच्याबद्दल निर्माण करण्याची शक्यता असते, की नाही हा कुठेतरी आहे ना, की याला दुखणं वेगळं आहे ना, ट्रीटमेंट वेगळा देतो आहे किंवा हा अधिक पैसे काढण्याच्या अनुषंगाने तुम्हाला अशा प्रकारची ट्रीटमेंट देतो आहे किंवा असे काही ना काही अफवा जे आहेत किंवा काही ना काही बाबी ज्या आहेत त्या समोरच्या व्यक्तीबद्दल त्या व्यक्तीच्या मनामध्ये, म्हणजे जो काही ट्रीटमेंट घेतो आहे त्या व्यक्तीच्या मनामध्ये किंवा त्याच्या कुटुंबियांच्या मनामध्ये आपल्याबद्दल गैरसमज निर्माण करण्याची शक्यता असते आणि कुठेतरी शंका घेतली जाते. आणि मग अशा वेळेला आपण तिथे जर स्ट्रिक्ट असू, आपण जर प्रामाणिक असू, तर निश्चितच आपल्याला काय होत असते, मदत होत असते. आणि म्हणून खरोखर जर तुम्ही जर अशा प्रकारची जर शंका घेत असाल, तर त्याचं इव्हॅल्युएशन होणं सुद्धा गरजेचं आहे. आणि म्हणून ते इव्हॅल्युएशन करण्यासाठी आपण जेवढं ताकदीने उभं राहणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी आपल्याला नैतिक कोड जे आहेत, म्हणजे कोड ऑफ एथिक्स जे आहेत ते आपल्याला मदत करत असतं. मग आता नैतिक मुद्दे कुठले कुठले असू शकतात. बऱ्याच वेळेला तुम्ही काय करता, म्हणजे आपल्याला कल्याण हे महत्त्वाचं असतं, म्हणजे समोरचा व्यक्ती जो आहे त्याला त्याचं चांगलं व्हावं, तो लवकरात लवकर समस्येतून बाहेर यावा, त्यांनी भावी काळामध्ये चांगलं आयुष्य जगावं, इतरांशी त्याचं जे काही नातं आहे ते चांगल्या पद्धतीने डेव्हलप व्हावं, समाजामध्ये त्याला जे काही ट्रीटमेंट मिळते आहे त्याच्यातून तो बाहेर यावा, हे काही आपले उद्देश जे असतात, हे उद्देश आपण त्या व्यक्तीला, म्हणजे आपला हेतू खूप चांगला असतो, कारण याला कुठेतरी त्याचं चांगलं व्हावं हाच हेतू असतो. पण तरीही ती सुद्धा एक मोठी समस्या होऊन बसते आहे. कारण मग असंही कधी कधी होतं, की अरे ह्या व्यक्तीला याच्यामध्ये एवढा काय इंटरेस्ट आहे, का प्रत्येकाला फोर्सफुली तो सांगतो आहे, म्हणजे असं पण काही समस्या येण्याची शक्यता आहे. आपण नाकारू शकत नाहीये. आपल्या घरात सुद्धा आपण बऱ्याच वेळा बघत असतो, की एखादं काम करत असताना आपल्यामध्ये सुद्धा मतभिन्नता होण्याची शक्यता आहे. आपले आई वडील असतील, भाऊबंद असतील किंवा पती पत्नी असतील, कोणी असेल, तर त्याच्यामध्ये सुद्धा एखादी बाब की का असं एवढं का त्याला उत्सुकता वाटते आहे, त्या समोरच्या व्यक्तीबद्दल काम करण्याची त्याच्या मनात एवढी जिज्ञासा का आहे, असं काही ना काही शंका वगैरे मनात येण्याची शक्यता आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं व्यक्तीचं कल्याण व्हावं अशा हेतूने जरी तुम्ही काम करत असाल, तरीही तिथे काही समस्या येण्याची शक्यताही नाकारता येत नाही. बऱ्याच वेळेला विश्वास जो आहे हा जर कुठेतरी त्याच्याने दरी पडली किंवा तो विश्वास जर आपला पाळला गेला नाही किंवा आपण जेवढ्यात आपण म्हणूया विश्वासाने समोरच्याला कुठेतरी खात्री दिलेली आहे, त्या खात्रीला आपण जर पुरेसं पडू शकलो नाही किंवा त्याला न्याय जर आपण देऊ शकलो नाही किंवा त्याच्या विश्वासाला कुठेतरी आपण तडा दिलेला आहे, असं जर घडलं तरीसुद्धा हे नैतिक इश्यू जे आहे ते निर्माण होत असतात. शेवटी हे मनुष्याच्या स्वभावानुसार अवलंबून आहे. परिस्थिती कशी कारणीभूत होते आहे त्याच्यावर अवलंबून आहेत. सगळ्यांनाच अशा सगळ्या समस्या येतील असं नाही, पण गृहीत धरणं अतिशय गरजेचं आहे, की आपण कितीही चांगलं काम करत असलो तरीही सुद्धा काम करत असताना इतर जे काही पैलू जे आहेत ते सुद्धा बघणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने आपण आपली पावलं उचलणं पण महत्त्वाची आहे. आणि म्हणून ह्या काही समस्या ज्या येऊ घातलेल्या आहेत किंवा येऊ शकतात आपल्या बाबतीत, तेही लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. काही वेळेला तुमची ट्रीटमेंट जी आहे ती योग्य प्रकारे लागू होईल असं नाहीये. कधी कधी त्याच्या आरोग्याच्या समस्या अधिक वाढण्याची सुद्धा शक्यता आहे. असं काही होऊ शकतं किंवा त्याला काहीतरी ॲलर्जिक काहीतरी प्रकार सुद्धा होण्याची शक्यता असते किंवा काहीतरी त्याचे एकूणच त्याचं म्हणजे आपण म्हणूया की आरोग्यावर काही परिणाम सुद्धा होण्याची शक्यता असते. असे पण काही इश्यूज येण्याची आपल्यापुढे चान्सेस वाढत असतात. बऱ्याच वेळेला आपण समोरच्याला ज्या वेळेला म्हणजे काउन्सिलिंगसाठी ज्या वेळेला तुम्ही जात असता, तर त्यावेळेला तुमचं आणि त्यांचं जे काही ठरलेलं असतं, म्हणजे आपण म्हणूया की कशा पद्धतीने या व्यक्तीला बाहेर काढायचं आहे आणि आपण त्याला सांगत असतो की तुमची जर अशा प्रकारे जर संमती असेल तर आपण निश्चितच अशा प्रकारे त्याला योग्य मार्ग जो आहे तो दाखवू शकतो आहे. जर समजा संमती देऊनही काही वेळेला आपण जर त्याच्या नोंदी ठेवल्या नाही किंवा ते लिखित स्वरूपात जर आपण ठेवलं नाही, नुसतं तोंडी जर संमती घेतली आणि मे बी जर समोरचा व्यक्ती बदलून पडला
किंवा त्याला असं वाटलं की हा विनाकारणच माझ्यावर काहीतरी नाहकच्या ट्रीटमेंट देत आहे किंवा मला नाहकच अशा प्रकारचं काम करायला लावतो आहे किंवा अशा प्रकारचे समस्येवर मला नाहक बोलायला लावतो आहे, असं काही ना काही तो इश्यू काढण्याची शक्यता असते. आणि म्हणून तोंडी संमती न घेता केव्हाही आपण काय करायचं, लिखित स्वरूपात ती संमती जी आहे, मग ती क्लायंटची संमती आहे, त्याच्या पालकांची आहे किंवा ज्या व्यक्तीने तुम्हाला त्या क्लायंटला त्याच्या समोर आणलेला आहे किंवा त्याचा केअरटेकर जो आहे त्याची संमती घेणं अतिशय महत्त्वाची आहे. नाहीतर भावी काळात काही याच्याबद्दल समस्या निर्माण होऊ शकतात. सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे तो आहे आपण जी काही ट्रीटमेंट देणार आहोत किंवा त्या क्लायंटसोबत आपलं जे काही वागणं असेल, जे काही आपण त्याला सांगणार आहोत ते आणि क्लायंट आणि जास्तीत जास्त त्याचे पालक वगैरे जे आहेत, जे जवळचे आहेत, इतर तिसऱ्याला कोणालाही त्याच्याबद्दल माहिती न देता त्या माहितीमध्ये अधिकाधिक गोपनीयता ठेवण्याच्या अनुषंगाने जर आपण कुठे कमी पडलो, म्हणजे ही माहिती समजा आता गृहीत धरा की त्यांच्या मनात असं वाटतं की माझ्या घरात हे घडलेलं आहे, हे समाजात जास्त कुठे पसरायला नको किंवा माझ्या नातेवाईकांना कुठे कोणाला समजायला नको, अशी पालकांची एक साहजिक अपेक्षा असते. शेवटी त्यांचा वेगळा हेतू असतो, कधी चांगला पण असतो, कधी थोडा प्रेस्टिज पॉईंट पण असतो किंवा त्यांची समाजात एक वेगळ्या पद्धतीची थोडीशी आपण म्हणूया बांधिलकी पण असते, त्यालाही कुठेतरी त्याला धोका निर्माण होणार असतो. अशा वेगवेगळ्या भीतीपोटी काही वेळेला पालक किंवा त्या व्यक्ती जी व्यक्ती त्याची केअर घेते आहे ती व्यक्ती कदाचित त्याची अशी अपेक्षा असते आणि ती अपेक्षा जर आपण भंग केली, त्या माहितीची गोपनीयता जर आपण ठेवली नाही, आपण जर रेकॉर्ड ओपन करून दिलं तरी सुद्धा मतभिन्नता निर्माण होते, विसंवाद निर्माण होतात आणि मग आपल्याबद्दलचा दुराग्रह कुठेतरी निर्माण होतो आणि मग ही पण एक मोठी समस्या निर्माण होते जर तुम्ही माहितीची गोपनीयता ठेवली नाही तर. त्याच पद्धतीने बऱ्याच वेळेला काही रिलेशनशिप, म्हणजे मगाशी मी तुम्हाला म्हटलं आपले काही नातेवाईक पण असू शकतात ते किंवा तुमचं आणि त्या क्लायंटचं अगदी जवळचं नातं पण असण्याची शक्यता आहे. असे काही दुहेरी संबंध जे असतात तर अशा ठिकाणी ज्यावेळेला तुम्ही ट्रीटमेंट देत असता तिथे खूप आपण काळजीपूर्वक जाणं गरजेचं आहे. कारण एकतर काय होतं की एखाद्या बाहेरची व्यक्ती असली तर तिला आपण पटकन बोलू शकतो, पण अगदी नात्यातली व्यक्ती असेल, जवळची व्यक्ती असेल तर तिला आपण पटकन काही सांगू शकत नाही, बोलू शकत नाही. आणि म्हणून हे संबंध जर चांगल्या पद्धतीने जोपासण्याचे असेल तर त्यांना सुद्धा एक विशिष्ट चौकट की या टप्प्यानेच आपल्याला जायचं आहे किंवा अशा प्रकारेच मला हे काउन्सिलिंग करता येणं पॉसिबल आहे, त्याच्यासाठी मला तुमची अशी मदत आवश्यक आहे, हे त्यांना अगोदर वदवून घेणं आवश्यक आहे. नाहीतर मग कुठेतरी संबंधही खराब होण्याची शक्यता असते आणि मोठी समस्या आपल्याला भेडसावत असते. मग काय होतं की एकदा का संबंध किंवा एकदा तुमच्याबद्दल जर थोडंसं त्यांच्या मनामध्ये जर शंका निर्माण झाली किंवा ते आयुष्यात आपल्याला कधीही त्यांच्यासमोर येऊ देत नाही किंवा इतरांनाही ते आपल्याबद्दल वाईटच सांगत असतात, ते कधीही चांगली माहिती देत नाही आणि मग आपल्या व्यवसायावरही परिणाम होतो, आपल्या मनावरही परिणाम होतो आणि लोकांचा विश्वास आपल्यावरचा कुठेतरी कमी व्हायला सुरुवात होते. म्हणून हे रिलेशन जे आहे, म्हणजे दुहेरी संबंध जे आहे ते सुद्धा जोपासणं अतिशय महत्त्वाचं आहे. ते जर जोपासलं गेलं नाही तर मात्र समस्या ही निर्माण होत असते. बऱ्याच वेळेला तुम्ही जी काही ट्रीटमेंट देत असतात त्याचे जे काही डोसेस असतात किंवा त्याचं जे काही प्रमाण असतं ते जर कुठे कमी जास्त झालं आणि त्याच्यामुळे जर समोरच्या क्लायंटवर जर विपरीत परिणाम झाला तर मात्र ते क्युअर करण्याच्या अनुषंगाने आपल्याला जर त्याला काही उपाय देता आले नाही तर मात्र मग ती मोठी समस्या होऊन जाते आणि मग आपण करायला जातो एक आणि होतं भलतंच अशी काहीतरी अवस्था आपली निर्माण होते. आणि म्हणून उपचार पद्धती देत असताना सुद्धा आपण नेमकं कोणता क्लायंट आहे किंवा कशी त्याला समस्या आहे आणि त्याला कोणत्या प्रकारची ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे याचं सुद्धा आपण कुठेतरी साधर्म्य किंवा एक आपल्याकडे सुद्धा एक त्याचं बंधन असणं गरजेचं आहे. सगळ्याच गोष्टी सगळ्यांवर अप्लाय होतात असं नाही आहे. एखाद्या ट्रीटमेंटने एखाद्या व्यक्तीला बरं वाटलं आणि म्हणून अशा प्रकारच्या वर्तणुकीवर हीच ट्रीटमेंट लागू पडते असं सर्वसामान्य त्याचा जनरलायझेशन करणं उपयोगाचं नाही आहे. कारण व्यक्तिपरत्वे, स्वभाव, त्याचे गुणधर्म आहेत किंवा त्याची शरीराची ठेवण आहे किंवा त्याच्या अंतर्गत जे काही बाबी आहेत हे सगळं काही वेगळं आहे. एक व्यक्ती हा सारखा नाही आहे, दुसऱ्या व्यक्तीपेक्षा निश्चितच तो काय आहे, भिन्न आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या वर्तणुकीला दिलेली ट्रीटमेंट ही समोरच्यालाही लागू पडेल असं नाही आहे. म्हणून उपचार पद्धती देत असताना सुद्धा कुठेतरी कमी जास्तपणा झाला तर मग समोरच्यावर त्याचा परिणाम होत असतो आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला वेगळी समस्येला सामोरं हे जावं लागत असतं.
वर्तनाच्या काही समस्या निर्माण होऊ शकतात. सुरुवातीला एखादा व्यक्ती जो आहे तो तुम्हाला चांगला कोऑपरेट करेल, चांगलं वर्तन करेल. नंतर तो तुमच्याशी गैरवर्तन करण्याची शक्यता आहे, तुमच्याशी रूडली वागण्याची शक्यता आहे. तुम्ही सांगाल त्याच्या विरुद्धच करण्याची त्याची प्रवृत्ती जी आहे ती वाढू शकते आहे. म्हणजे असं काहीतरी वर्तनामध्ये सुद्धा बदल होतात आणि मग बऱ्याच वेळेला काय होतं की आपणही शेवटी मनुष्य आहोत आणि मग अशा बदलाला सामोरं जात असताना, कारण तुम्ही एक तर चांगल्या हेतूने त्याच्याकडे जाणार आहात, पण त्याच्या वर्तणुकीमध्ये जर असे वेगवेगळे चेंजेस जर तुम्हाला दिसले आणि मग कधी कधी असंही होण्याची शक्यता आहे की अहो इतका तो अगोदर खूप चांगला वागत होता, पण जेव्हापासून तुमची ट्रीटमेंट सुरू झाली ना त्याच्या वर्तनातच बदल पडला. म्हणजे कुठेतरी त्यांना आपल्या दिशानिर्देश आपल्याकडे करायचं असतं, म्हणून ही सुद्धा एक समस्या निर्माण होते आहे की त्याला आपण नाही काही करू शकत. हे सगळं जे आहे हे समोरचा व्यक्ती कसा समजून घेतो आहे, कसा आत्मसात करतो आहे याच्यावर फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून बऱ्याच वेळेला असं पण होण्याची शक्यता आहे की त्याला बरं वाटायला लागलं की मग काही पालक असतील किंवा काही व्यक्ती जे असतील, आता आम्हाला एवढी काउन्सिलिंगची गरज नाही कारण आपली फी पण जाते आहे ना, मग ती फी आपल्याला कमी करण्याच्या अनुषंगाने किंवा टाळण्याच्या अनुषंगाने आपण अगदी पुढे होऊनच सांगत असतो. नाही आता त्याला जरा बरं वाटायला लागलंय बरं का, नाही आता ती छान कोऑपरेट करते आहे बरं का, ती आता समस्येतून बाहेर येते आहे. म्हणजे आपणही पुढे पुढे कुठेतरी ती व्यक्ती जी आहे समोरची जी आहे ती अशी वर्तणूक करण्याची शक्यता असते, कारण त्याचा मागचा हेतू त्याचाही काही वेगळा असेल, कदाचित चांगलाही असेल आणि बऱ्याच वेळेला त्यातला आपल्याला कुठेतरी त्याच्यापासून तोडायचं असेल किंवा कुठेतरी ते काउन्सिलिंग सेशन बंद करायचं असेल किंवा कुठेतरी त्याला त्याचं देणं घेणं जे असेल त्याला टाळाटाळ करायची असेल, असंही वेगवेगळे वर्तन होण्याची शक्यता आहे. त्यालाही आपल्याला सामोरं हे जायचं आहे. शिवाय सगळ्यात महत्त्वाच्या म्हणजे आपण ज्या नोंदी ठेवणार आहोत त्या प्रॉपरली जर ठेवल्या नाहीत, नाहीतर काय होत असतं की समोर तुम्ही त्याला जे काही ज्या पद्धतीने तुम्ही त्याच्याशी सादर व्हाल, ज्या वेळेला ज्या उपचार पद्धती तुम्ही त्याला देणार आहात, जी ॲक्टिव्हिटी त्याच्यासोबत तुम्ही घेणार आहात, त्याच्या जर तुम्ही प्रॉपरली नोंदी ठेवल्या नाहीत तर कोणीही तुमच्यावर आक्षेप घेऊ शकेल. कारण इथे बऱ्याच वेळेला काय होईल की एखादी अशी केस तुमच्या पुढे आलेली आहे आणि जिच्यावर कोर्टाची काही केस वगैरे सुरू आहे किंवा कोर्टाबद्दल किंवा कायद्यांच्या अनुषंगाने काही प्रक्रिया त्या व्यक्तीच्या बाबतीत सुरू आहे, तर मग मात्र अशा वेळेला हा एक पुरावा म्हणून सुद्धा घेण्याची शक्यता असते आणि तिथे सुद्धा आपल्याला शिक्षा होण्याची सुद्धा शक्यता असते. आणि म्हणून चुकीच्या नोंदी न ठेवता प्रॉपरली ज्या नोंदी आहेत त्याही योग्य कशा ठेवायच्या आहेत त्या पद्धतीने आपण नेक्स्ट आपला एक टॉपिक जो आहे शेवटचा त्याच्यात आपण पुढच्या रविवारी आपण घेणारच आहोत. पण तरी सुद्धा ज्या काही नोंदी आहेत त्या प्रामाणिक घ्या. आपण काय होतंय की पहिल्या वेळेला गेलो तरी ट्रीटमेंट त्याला लागू पडली नाही, दुसऱ्या वेळेला झाला नाही, तिसऱ्या वेळेला असं 10 वेळेला झालं तरीही माझी उपचार पद्धती लागू पडत नाही. मग कधी कधी आपल्यालाही शंका येते की अरे मीच काही चुकतो आहे का, मग समोरच्याला चांगलं वाटावं म्हणून आपण कुठेतरी हो तो आता चांगला वागतो आहे, आता तो चांगला कोऑपरेट करतो आहे, आता ते समस्येतून तो हळूहळू बाहेर येतोय, आपणच कधी कधी काय होत असतो पुढे जाऊन सांगत असतो. म्हणजे स्वतःलाही बचाव करण्याचा आपण काय करत असतो प्रयत्न करत असतो. म्हणून अशा चुकीच्या नोंदी आपण घ्यायच्या नाही. जे काही आहे 10 सेटिंगमध्ये सुद्धा त्याला बरं वाटलं नाही ना, 11वी घ्या 12वी घ्या, त्यांना तेवढं कन्व्हिन्स करा. नाहीतर त्याला कन्व्हिन्स न करता समोरची व्यक्ती पण विचार करते की अरे इतक्या दिवसापासून चाललेलं आहे आणि याच्यात तर बदल तर काही होत नाही, नेमकं चाललं तरी काय, अशी शंका कोणाच्या मनात निर्माण होऊ नये याच्यासाठी वेळोवेळी नोंदी ज्या आहेत त्याचं रेकॉर्ड ठेवणं महत्त्वाचं आहे. मग ते हस्तलिखित असेल किंवा ते ऑडिओ असेल किंवा व्हिज्युअल असेल, ज्याही असतील त्या पद्धतीने तुम्ही काय करायचे आहे त्या नोंदी ठेवायच्या आहे. म्हणजे नोंदी जरी सुद्धा प्रॉपर नसल्या काही आक्षेप सुद्धा आपल्या राहण्याची शक्यता आहे आणि आपण वेगळ्या समस्येला पुन्हा आणखी आपल्याला सामोरं हे जावं लागणार आहे. इतरही काही अनेक समस्या आहेत की ज्या तुम्हाला आता ज्या वेळेला तुम्ही तुमच्यासमोर व्यक्ती जसा येईल त्या व्यक्तीच्या अनुषंगाने तुम्हाला अजून काही समस्या ज्या आहेत त्याची यादीही करता येईल. ही एक जनरली जी आहे की एक ठळक मुद्दे आपण लक्षात घेऊया की ठळकपणे ह्या बाबी सगळ्यांच्या बाबतीत होण्याची शक्यता आहे. इतरही काही बाबी आहेत त्याच्या नोंदी मात्र तुम्ही करायच्या आहेत, ते शोधायचे आहेत की कोणकोणते इश्यूज येऊ शकतात. मी ज्यावेळेला काउन्सिलिंग करणार आहे, समजा एखादा व्यक्ती तुमच्या डोळ्यापुढे आणा किंवा एखादी समस्या तुमच्या डोळ्यापुढे आणा की ह्या समस्येला म्हणजे एखादा आपण म्हणूया की तो बोलतच नाहीये, त्याला तुम्हाला कुठेतरी बोलतं करायचं आहे, त्याला त्याच्या मनातल्या भावना तुम्हाला जाणून घ्यायच्या आहेत. अशा समस्येच्या बाबतीत जर एखादी व्यक्ती तुमच्याकडे आली
तर तुम्ही काय काय तुमच्या पुढे इश्यूज येऊ शकतात ते याच्या नोंदी मात्र तुम्हाला वैयक्तिक आता करायच्या आहेत. ती एक ॲक्टिव्हिटी म्हणून तुम्ही आता लक्षात घ्यायची आहे की काय समस्या असेल आणि त्या समस्येचे हे सगळे जे काही पैलू आहेत म्हणजे चारही बाजूंनी तुम्हाला नजर ठेवणं अतिशय गरजेचं आहे. तरच ह्या गोष्टी कुठेतरी तुम्हाला सोल्युशन देताना फायदेशीर होणार आहेत. नाहीतर मग काय होतं की अचानक समोर समस्या येते आहे आणि मग आता मी काय करू, आपणच स्वतः घाबरून जातो. असं न करता काय येऊ शकतात समस्या त्याबद्दल आपणही थोडी प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. आपणही काही नोंदी ठेवणं गरजेचं आहे. आणि समजा अशा प्रकारची जर समस्या आली तर मी काय सोल्युशन देऊ शकतो आहे त्याचे पर्याय सुद्धा शोधणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून एक ॲक्टिव्हिटी म्हणून तुम्ही नोंद करून घ्याल की आपण एखाद्या व्यक्तीला ट्रीटमेंट देत असताना ती कुठली तरी समस्या निश्चित करा. मात्र कुठलाही असा वेग घेऊ नका. तर ती समस्या निश्चित करा आणि या समस्येच्या अनुषंगाने काय होऊ शकतं आणि मी त्याला काय सादर करू शकतो आहे किंवा मी माझ्या बचावासाठी किंवा मी इतरांपुढे चांगलं आहे अशा पद्धतीने मला जर हे करायचं असेल, मी चांगला काउन्सिलर आहे अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्हाला समाजामध्ये तुमचं नावलौकिक मिळवायचं आहे तर मात्र तुम्हाला काय सोल्युशन देता येतील याच्यावरही तुम्ही काय करायचं आहे, विचार हा करायचा आहे. आता ज्यावेळेला तुम्ही अशा प्रकारचे एक नैतिकदृष्ट्या काही निर्णय जे घेतात त्याचे काही मॉडेल आपण गृहीत धरूया की साधारणतः पहिला टप्पा जो आहे की जेव्हा तुमच्या पुढे अशा प्रकारचे काही इश्यूज वगैरे येतात किंवा अशा प्रकारच्या काही समस्या तुमच्यापुढे येऊ शकतात तर त्याच्यासाठी स्वतःची निर्णय क्षमता जी आहे ती अधिक प्रभावी असणं अतिशय गरजेचं आहे. हजरजबाबी असणं गरजेचं आहे. निर्णयामध्ये कुठल्याही प्रकारचा विलंब न लावता तुम्ही अगदी तत्परतेने निर्णय घेणं कसं गरजेचं आहे त्याच्यासाठी काही मॉडेल जे आहेत ते आपण लक्षात घेऊया. त्यातला पहिला टप्पा जो आहे तो आहे की नैतिक संवेदनशीलता तयार करणे. म्हणजे काय आहे की समोरची व्यक्ती आणि तुम्ही किंवा एकूणच समाज जो आहे त्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचं तुम्हाला सेन्सिटिव्हिटी निर्माण करणं अतिशय गरजेचं आहे. आणि ती सेन्सिटिव्हिटी निर्माण केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, कारण सेन्सिटिव्हिटी का तुम्हाला निर्माण करायची आहे, ती तुम्हाला समोरची व्यक्ती जी आहे त्याची नेमकी समस्या काय आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे. त्याच्यानंतर अशा प्रकारची समस्या जर आली तर मग त्याच्यासाठी कोणत्या प्रकारचे कोड आहेत, म्हणजे इथिकल कोड्स कोणते दिलेले आहेत, तुम्हाला APA मध्ये दिलेलं आहे. अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन जे काही कोड दिलेले आहेत तर ते कोड तुम्ही जरा बघा. कॉन्सिलियन्सचे कोड्स कोणकोणते आहेत आणि त्याच्या संबंधित तुम्हाला काही साहित्य वाचणं गरजेचं आहे. म्हणजे मी आता तुम्हाला जी मगाशी ॲक्टिव्हिटी सांगितली तर ती ॲक्टिव्हिटी अशा पद्धतीची आहे की तुम्ही ती समस्या बघा. त्या अनुषंगाने तुम्हाला काय माहिती अपेक्षित आहे, कुठले स्रोत तुम्हाला बघणं गरजेचं आहे, कुठल्या साहित्याचा आधार घेणं गरजेचं आहे ते तुम्हाला बघायचं आहे आणि ते वाचन करायचं आहे. त्याच्यानंतर ज्या समस्या ज्या आहेत त्याचं थोडंसं ॲनालिसिस पण करा. थोडंसं त्याची माहिती मिळवा. त्याचं अन्वेषण पण तुम्हाला करायचं आहे की का बरीचशी समस्या निर्माण झाली असेल, या समस्येचं मूळ नेमकं काय आहे, या समस्येचे अजून शाखा कोणकोणत्या आहेत, कोणत्या उपशाखा किंवा अजून किती काय उपसमस्या त्याच्यामध्ये निर्माण होऊ शकतात, यासुद्धा समस्या लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे. आणि मग अगदी एनकेन प्रकारे एखादी समस्या अंगावर आलीच तुमच्या तर मग तुम्ही त्याचं इव्हॅल्युएशन कसं करणार आहे किंवा त्याचं मूल्य कसं लक्षात घेणार आहे, त्याचं तुम्हाला क्लॅरिफिकेशन द्यावं लागणार आहे. आणि ते क्लॅरिफिकेशन देत असताना त्या आव्हानांना सामोरं सुद्धा तुम्हाला जायचं आहे. म्हणजे अशा प्रकारे जे काही आहे हा पहिला टप्पा जो आहे हा आपल्याला एक समोरच्यामध्ये संवेदनशीलता निर्माण करणं की नाही, तुला मी त्याच्यातून निश्चितच बाहेर काढणार आहे, तू त्याची काळजी करू नको. पण मात्र जर हे करत असताना काही समस्या उद्भवली तरी सुद्धा स्वतः तुम्ही इथे काय करणार आहात, समोरच्याने जर अचानक आपल्यावर काही भडीमार जर केला तर आपण त्याला सादर कसं व्हायचं आहे किंवा त्या आव्हानाला सामोरं कसं जायचं आहे, याच्यासाठी या बाबी लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे. त्याच पद्धतीने दुसरा टप्पा जो आहे म्हणजे एकदा का तुम्ही त्याची समस्या समजून घेतली की अरे की याच्याशी मी जर अशा प्रकारे बोललो, याच्याशी जर मी अशा प्रकारे कम्युनिकेट केलं किंवा मी याला अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी दिली, अशा प्रकारची कृती त्याच्याकडनं करून घेतली तर त्याला तो अशा अशा प्रकारच्या समस्या क्रिएट करू शकतो आहे. मग दुसरा टप्पा काय आहे की ती समस्या तुमच्या आता लक्षात आलेली आहे की कोणत्या प्रकारे समस्या निर्माण होऊ शकतात आणि मग तुम्ही आता काय करणार आहात, वेगवेगळ्या कृती ज्या आहेत म्हणजे ॲक्शन्स जे आहेत त्याचं प्लॅनिंग तुम्ही करायचं आहे. मग मला ही समस्या सोडवण्यासाठी काय करावं लागणार आहे,
कोणत्या मार्गांचा मला अवलंब करावा लागणार आहे, कोणते वेगवेगळे विकल्प मला शोधायचे आहेत ते तयार करणं अतिशय गरजेचं आहे. आणि मग त्याच्यासाठी पुन्हा आणखी समस्या किंवा ती नेमकी कोंडी काय आहे ती बारकाईने बघा, ती ओळखा, त्याच्याबद्दल जास्तीत जास्त माहिती तुम्ही मिळवायची आहे. शिवाय ही समस्या जी आहे ती कायदेशीर आहे की व्यावसायिक आहे, कशी आहे, ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या चाचपून बघणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्याच पद्धतीने शक्य तितक्या भिन्न दृष्टिकोनातून म्हणजे काय 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 माझ्या पुढे येऊ शकेल, ही समस्या अशी आहे, मग या समस्येबद्दल मला कोण कोण काय काय प्रश्न विचारू शकेल याच्याबद्दल सुद्धा विचार करणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून समस्येच्या दृष्टीने बघणं अतिशय गरजेचं आहे. त्याच्यासाठी क्वेश्चन स्किल महत्त्वाचं आहे, हे लक्षात घ्या मित्रांनो. तर तुम्हाला त्या समस्येकडे सुद्धा वेगळ्या मार्गाने बघता येणं गरजेचं आहे. भले ती अगदी सहज सुटणारी सुद्धा असेल, पण मात्र असं गृहीत धरा की समोरच्या व्यक्तीची ती समस्या समजून घेण्याइतपत जर ताकद सुद्धा नसेल किंवा त्याची तेवढी आकलन क्षमता जर नसेल आणि ती व्यक्ती त्याचा जर विपर्यास करणार असेल, तर मात्र असे जर विपर्यास झाले तर मी कशा पद्धतीने मार्गक्रमण करेल, कशा पद्धतीने त्याला उपाय सुचवेल, हे सुद्धा बघा. म्हणजे समस्येकडे सुद्धा समस्येच्या दृष्टिकोनातून तुम्ही बघणं अतिशय गरजेचं आहे. त्याच पद्धतीने मग समोरच्या व्यक्तीला कुठेतरी आपण जी काही ट्रीटमेंट देणार आहोत किंवा जी काही कृती आपण करणार आहोत त्याच्यामध्ये सामील करून घेण्याचा मात्र आपल्याला काय करायचं आहे, प्रयत्न करायचा आहे. म्हणजे त्याला असं पण जाणवता कामा नये की माझ्या लक्षात आलंय की तुला इथे काय करणार आहे किंवा तू इथे काय बरोबर माझ्या पुढे एखादी समस्या क्रिएट करणार आहेस, तुमच्या लक्षात येऊनही तुम्ही त्याला असं दाखवणार नाही आहात की मला हे समजतं आहे म्हणून आपल्याला बघ असं करायचं आहे, आता आपल्याला हे थोडंसं बदलवायचं आहे, आता आपण अशा प्रकारची आज ॲक्टिव्हिटी घेणार आहोत की म्हणजे मग आपल्याला बरोबर काय होईल त्याचं उत्तर मिळेल. असं कुठेतरी तुम्हाला त्याच्याशी रॅपो डेव्हलप करून त्याला सामील करून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि तिसरा जो टप्पा आहे दुसराच टप्पा जो आहे त्याच्यातलं जे आहे की त्याला जेव्हा तुम्ही सामील करून घेणार आहात तर सामील करून घेताना सुद्धा काही धोके लक्षात घेणं गरजेचं आहे की अरे हा मला कोऑपअप करेल का, की तो पुन्हा आपल्याला कुठेतरी आपण म्हणूया एकट्याला सोडणार नाहीये ना, किंवा त्याचे पालक जे काही सांगतील त्यावरच तो अडून राहणार आहे का, मी जे सांगणार आहे त्याच्यावर तो विश्वास ठेवणार आहे की नाही, अशा पण काही समस्या असतील. म्हणजे भले तो आजच्या क्षणाला तुम्हाला होकार देईल की नाही मी तुमच्या बाजूने आहे किंवा तुम्ही जे सांगाल मी त्या पद्धतीने करण्याची माझी तयारी आहे असंही तो सांगू शकेल. पण मे बी काही क्षणानंतर, काही कालावधीनंतर, काही तासानंतर तो कदाचित त्याच्या निर्णयाला तो काय होऊ शकेल, तडा देऊ शकेल किंवा तो तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. आणि म्हणून जरीही त्या व्यक्तीला तुम्ही सामील करून घेतलेला आहे तरी सुद्धा काही अडचणी येण्याची शक्यता आहे. मग त्या अडचणी नेमक्या कोणत्या आहेत की गंभीर समस्या नेमकी काय आहे ते ओळखणं गरजेचं आहे. त्या समस्येचे परिणाम काय होतील हे पण लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि जर समजा मी अशा प्रकारची कृती जी आहे किंवा अशा प्रकारची ट्रीटमेंट जर दिली किंवा केलं नाही किंवा केली तरी तर काय परिणाम होण्याची शक्यता आहे हे सुद्धा आपण काय करणं आजमावून बघणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि मग सर्व हक्क जबाबदाऱ्या असतील किंवा आपले जे काही चांगले उद्देश जे काही असतील त्या समोरच्याचं कल्याण होण्याच्या अनुषंगाने किंवा त्याला प्रगती होण्याच्या अनुषंगाने किंवा समस्येला सामोरं जाण्याच्या अनुषंगाने जेही काही चांगले जे काही बाबी तुम्ही करणार आहात त्याचं सुद्धा मूल्यांकन करा. कारण मी हे जे काही करतो आहे ते योग्य आहे का, समोरच्याला ते अपील होतं आहे की नाही, तो व्यवस्थित मला योग्य पद्धतीने कोऑपरेट करणार आहे की नाही, ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत. कारण जरी तो तुमच्यासोबत जरी यायला तयार असला, तुमच्या सगळ्या ॲक्टिव्हिटींना तो प्रतिसाद द्यायला जरी तयार असला तरीही एखादी शंका मनात येण्याची शक्यता आहे. मग ती समोरच्याच्याही असेल आणि तुमच्याही असेल की अरे हा आत्ता होकार देतोय पण जर कालावधीनंतर नकार दिला तर, म्हणजे ह्या सुद्धा बाबी ज्या आहेत तुम्ही काउन्सिलर म्हणून लक्षात घेणं गरजेचं आहे. फक्त एकच दिशा एक धरणं गरजेचं नाही आहे. काउन्सिलिंग करत असताना अनेक वेज तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या मार्गांनी तुम्हाला जायचं आहे. एकच मार्ग आहे तो सुलभ होईल असंही होणार नाहीये. त्याच पद्धतीने तुम्हाला जे काही तुम्हाला परिणाम होणार आहेत, त्या जे काही तुम्ही निर्णय घेणार आहात त्या निर्णयाचे परिणाम सुद्धा तुम्हाला सांगावे लागणार आहेत. किंवा जी काही क्रिया तुम्ही करणार आहात ती क्रिया कशा पद्धतीने अंमलबजावणी करणार आहे त्याचा सुद्धा स्वतःही विचार करायचा आहे. आणि समोरचा क्लायंट जो आहे त्याला सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, विचार करायला भाग पाडायचं आहे.
शिवाय जे काही होणारे दुष्परिणाम आहेत, म्हणजे असं पण तुम्हाला थोडंसं त्यांना सांगावं लागणार आहे की थोडं याच्यातून कधी कधी तुमच्या मनावर ताण पडण्याची शक्यता आहे किंवा तुमच्या मनाला कुठेतरी दुखावण्याची शक्यता आहे किंवा कदाचित तुमच्या मनाला पटणार नाही असंही होण्याची शक्यता आहे. म्हणजे कुठेतरी तुम्ही होणाऱ्या दुष्परिणामांबद्दल जाणीव जी आहे ही मात्र त्या क्लायंटला सुद्धा करून देणं गरजेचं आहे. कारण तिथे शेवटी तो महत्त्वाचा आहे. आपण जी ट्रीटमेंट देतो त्या ट्रीटमेंटच्या आधारावर तो कुठेतरी बाहेर पडणार आहे आणि म्हणून इथे ती व्यक्ती अतिशय महत्त्वाची आहे. त्याला विश्वासात घेणं महत्त्वाचं आहे. जे काही चांगले परिणाम होतील, वाईट परिणाम होतील ते कसे होऊ शकतात ते या भविष्याबाबत सुद्धा त्याला काय करायचं आहे, होणाऱ्या दुष्परिणामांबाबत त्याच्या सोबत आपल्याला चर्चा करणं अतिशय गरजेचं आहे. शिवाय यातूनही चांगल्यात चांगला मार्ग काढण्याचा आपण काय करायचं आहे, प्रयत्न करायचा आहे. आपल्याला म्हणजे असं नाही की समस्या येणार आहे म्हणून त्या समस्येच्या मागे मागेच जायचं असं नाहीये. आपण अधिक प्रयत्न करायचा आहे की समस्या जी आहे ती अगदी कमी, अगदी अल्प, अगदी नगण्य कशी करता येईल एवढा आपण काय करायचं आहे, प्रामाणिकपणे प्रयत्न हा करायचा आहे. आणि त्या अनुषंगाने त्याचे जे काही समजा आपण कुठे कायद्याच्या कचाट्यात अडकणार आहोत का किंवा काही वेगवेगळ्या प्रकारचे नियम जे आहेत ते तुम्हाला स्वतःला बंधनकारक करणं गरजेचं आहे किंवा त्या चौकटीत, नियमांच्या चौकटीत बसवणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत ह्या तुम्हाला चाचपून बघायच्या आहेत, करून बघायच्या आहेत आणि त्याबाबतची तुमची निर्णय क्षमता जी आहे ती पॉवरफुल असणं अतिशय गरजेचं आहे. त्यानंतरचा तिसरा टप्पा जो आहे, म्हणजे सुरुवातीला तुम्ही काय केलं, पहिल्या टप्प्यात त्याची समस्या जाणून घेतलेली आहे. दुसऱ्या टप्प्यात काय केलं तुम्ही, त्या समस्याला बाहेर काढण्याच्या अनुषंगाने किंवा ती समस्या सोडवण्याच्या अनुषंगाने वेगवेगळे जे काही मार्ग जे आहेत ते शोधलेले आहेत तुम्ही. आता जे काही कृती तुम्ही लक्षात घेतलेल्या आहेत, जे काही पर्याय तुम्ही शोधलेले आहेत त्याची आता आपण काय करतो आहे, अंमलबजावणी करतो आहे. आणि अंमलबजावणी करत असताना मग काय काय होण्याची शक्यता आहे, तर मग काय गरज आहे, म्हणजे कोणती पावलं उचलण्याची गरज आहे किंवा खरोखरी अंमलबजावणी करण्याची गरज आहे का, मी जो पर्याय निवडलेला आहे, मी काही जो विकल्प निवडलेला आहे तो विकल्प इथे लागू शकतो आहे का, ही प्रत्यक्षात प्रोसेस जी मी करणार आहे, इम्प्लिमेंटेशन मला जे करायचं आहे ते योग्य होणार आहे का, हे सुद्धा लक्षात घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. मग त्याच्यामध्ये कोण कोण सामील होणार आहे, फक्त क्लायंट सामील होणार आहे का, त्याचे कुटुंबीय सामील होणार आहे का, की अजून तुमचे इतर समुपदेशक त्याच्यामध्ये असणार आहेत, काही डॉक्टरांचा काही समावेश तुम्ही करणार आहात का, हे सुद्धा बघणं अतिशय गरजेचं आहे. आणि मग याची चर्चा तुम्हाला करणं आवश्यक आहे का अंमलबजावणी करताना, हे पण लक्षात घ्या की फक्त तुम्ही आणि क्लायंट समोरासमोर असलं तरी सफिशियंट आहे हे बघायचं आहे. म्हणजे अंमलबजावणी करताना तुम्हाला जर असं वाटलं की मला ह्या व्यक्तींना इन्व्हॉल्व करून घेणं गरजेचं आहे तर तुम्ही निश्चित सांगाल. पण जर त्याची गरजच नसेल तर मात्र इतरांना काही सांगत बसण्याची आवश्यकता नाहीये. त्याच पद्धतीने अंमलबजावणी करत असताना तुम्हाला नैतिकता पाळणं गरजेचं आहे. त्याचे काही निर्बंध आहेत ते सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला काय करायची, अंमलबजावणी ही करायची आहे. त्याच पद्धतीने म्हणजे समजा आता काही निर्णय वगैरे असण्याची शक्यता आहे किंवा काही म्हणजे समोरचा एखादा युक्तिवाद वगैरे करण्याची शक्यता आहे तर त्या अनुषंगाने तुम्ही तिथे सादर होणं महत्त्वाचं आहे. मग त्याला आधाराची गरज आहे का की त्या आधाराची आवश्यकताच नाही आहे हे पण लक्षात घेणं तिथे महत्त्वाचं आहे. आणि जे काही तुम्ही इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे, जे काही पर्याय तुम्ही त्याच्यावर अवलंबित केलेले आहेत तर ते होणारे जे काही परिणाम असतील त्या परिणामांचे जे काही आपल्याला येणारे जे काही पडसाद असतील ते सुद्धा तुम्हाला काही करायचे आहेत, स्वीकारायचे आहेत. त्याच्या मर्यादा सुद्धा तुम्हाला काय करायच्या आहेत, स्वीकारायच्या आहेत. मग आता लक्षात घ्या, जर अशा प्रकारचे वेगवेगळे इश्यूज म्हणजे हे येण्याची जर शक्यता आहे तर मग आपल्याला त्याच्यावर सुद्धा मात करता येणं गरजेचं आहे. त्याच्या काही स्ट्रॅटेजीज तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी करार करणं, म्हणजे मी मगाशी जसं तुम्हाला म्हटलं की तुम्ही नेमकं समोरच्या व्यक्तीला कशा पद्धतीने ट्रीटमेंट देणार आहात किंवा कशा पद्धतीने त्याला त्या समस्येतून बाहेर काढणार आहात याची जे काही तुम्ही फ्रेम बनवलेली आहे, जे काही टप्पे तुम्ही तयार केलेले आहेत, जे काही निर्णय तुमचे आहेत, जे काही ट्रीटमेंट तुमची आहे, जे काही समुपदेशनाची पद्धती तुमची आहे ही कशी ॲप्लाय करणार आहात यासाठी ते कुटुंबीय असतील किंवा त्याचा जो कोणी केअरटेकर असेल किंवा जर कोणी नसेल तर तो क्लायंट स्वतः जो असेल याच्यासोबत तुम्हाला करार करणं अतिशय गरजेचं आहे. तोही लिखित स्वरूपात.
कोणीही तोंडी स्वरूपात किंवा हां माझा मित्राचे माझे नातेवाईकाचे आहेत काही तसा काही इश्यू येणार नाही असं कुठल्याही भ्रमात आपण राहायचं नाही आहे. आपण प्रत्येक पाऊल जे आहे ते अगदी मोलाने टाकायचं आहे. अशा समस्या येऊ शकतात त्याच्यावर आपल्याला काहीतरी मार्ग काढायचा आहे. या अनुषंगाने विचार करूनच या काउन्सिलर म्हणून तुम्हाला ह्या सगळ्या बाबी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळेला तुम्ही संमती म्हणजे करार करतात तर त्यामुळे त्याच्या समोरच्यावरही काही बंधनं येतात, त्याचीही काही जबाबदाऱ्या कर्तव्य त्यांना कळतात, त्यांनाही काही वचनबद्धता पाळणं गरजेचं आहे. कारण करार केलेला आहे. करार केलेला जर नसेल तर मग मात्र आपल्यावर अनेकविध शंका कुशंका येण्याची शक्यता आहे. कधी कधी आपल्याला म्हणजे शिक्षेला सुद्धा आपण पात्र होऊ शकतो. हे पण एक लक्षात घ्या. जर तुमच्याकडे योग्य पद्धतीने नोंदी नसतील, योग्य पद्धतीने तुम्ही समोरच्याला काही सांगितलं नाही, बऱ्याच वेळेला असंही होतं की आपण काय ट्रीटमेंट देणार आहोत हे सांगितलं जात नाही. मग इथे कुठेतरी काय होतं की समोरच्यालाही असं वाटतं की अरे नेमकं काय चाललेलं आहे. मग ह्या मनातल्या चलबिचलतेमुळे सुद्धा आपल्यावर आक्षेप येण्याची शक्यता असते. आणि म्हणून असे जे काही इथिकल प्रॉब्लेम ज्यावेळेस तुमच्या समोर येतील तर त्यावेळेला त्याला सादर होण्याच्या अनुषंगाने किंवा एक प्रिकॉशन म्हणून तुम्ही कॉन्ट्रॅक्ट करणं अतिशय गरजेचं आहे. एक संमती करार करणं गरजेचं आहे. आता संमती करारासाठी सुद्धा काही चौकट आखून घेणं गरजेचं आहे की तुम्ही नेमकं त्या करारामध्ये काय काय मेन्शन म्हणजे काय काय कृती करणार आहात त्यांची सगळ्यांची नोंदी घ्या. म्हणजे अगदी असं म्हणायचं नाही आहे की अरे इथं छोटी बाब आहे ही काय नोंदवायची गरज आहे असं नाही आहे. सगळे बाबी तुम्ही ज्याही काही करणार आहात त्या प्रत्येक गोष्टीची नोंद जी आहे ती त्या संमती करारामध्ये येणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही काउन्सिलिंग सेशन्स किती घेणार आहात, त्याची फ्रिक्वेन्सी कशी असणार आहे, रोज असणार आहे का किंवा रोज दिवसाला 2 होणार आहेत का, आठवड्याभराची असणार आहेत का, म्हणजे किंवा आठवड्यातून 1 असणार आहे का, 2 दिवसांनी 1 असणार आहे का, कसं असणार आहे त्याची वारंवारिता फ्रिक्वेन्सी. म्हणजे एकूण सेशन जे आहे त्याचा कालावधी मग 5 मिनिटाचा असेल, 10 मिनिटाचा असेल, तासाचा असेल, 4 तासाचा असेल किंवा त्याची फ्रिक्वेन्सी कशी असेल ह्या सुद्धा त्या संमती करारामध्ये नोंदवणं गरजेचं आहे. तुम्हाला सत्र म्हणजे सेशन्स तुम्ही केव्हा ठेवणार आहात आणि केव्हा तुम्हाला रद्द करायचे आहेत हे सुद्धा मांडणं अतिशय गरजेचं आहे. शिवाय फोन कॉलचा वापर म्हणजे काय की तुम्ही आणि ते एकमेकांशी कम्युनिकेट करत असताना कुठल्याही प्रकारे त्याचं रेकॉर्डिंग होणार नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारची त्याची आपण म्हणूया की आपलं जे काही बोलणं एकमेकांमध्ये झालेलं आहे त्याच्यात गोपनीयता कशी ठेवता येईल हा पण एक विचार त्याच्यामध्ये आणणं अतिशय गरजेचं आहे. शिवाय नियोजित ज्या तुमचं असं ठरलेलं असेल की ह्या वाजता किंवा इतक्या वाजता आपल्याला सेशन घ्यायचं आहे, इतक्या वाजता आपल्याला भेटायचं आहे आणि कधी कधी बाहेरही भेटण्याची शक्यता आहे. कारण सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला घरात मिळणार नाही आहेत. कधी कधी ती समस्या बाहेरच्या व्यक्तीशी बाहेरच्या समस्येशी सुद्धा निगडीत असण्याची शक्यता आहे. आणि मग अशा वेळेला त्या ठिकाणावर तुम्हाला त्या व्यक्तीला घेऊन जाण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही आहे. आणि म्हणून त्या व्यक्तीसोबत सुद्धा भेटताना मग तुम्ही एकटे भेटणार आहात का की त्याच्यासोबत पालक पण असणार आहेत की त्याच्यासोबत अजून कोणी नातेवाईक असणार आहेत हे सगळं ठरवून त्या संमती करारामध्ये तुम्हाला नोंदवणं अतिशय गरजेचं आहे. तुम्ही कोणत्या प्रकारचे उपचार त्याला देणार आहात त्याची स्ट्रॅटेजी काय असणार आहे हे सुद्धा त्याच्यात लिखाण करून घेणं गरजेचं आहे. समजा काही शारीरिक हानी जर झाली तर त्याला काउन्सिलर जबाबदार राहणार नाही किंवा समोरचा व्यक्ती जो आहे तो कशा पद्धतीने जबाबदार राहील याची सुद्धा नियमावली जी आहे ती तुम्हाला त्या करारामध्ये नोंदवणं अतिशय गरजेचं आहे. शिवाय काही कायदेशीररित्या बाब होण्याची शक्यता आहे तर ते संभाव्य धोके जे काय आहेत तेही काय होऊ शकतात ते याची पण आपण जरा चाचपणी करायची, याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे आणि त्यासुद्धा बाबी ज्या आहेत त्या नोंदवणं त्याच्यामध्ये अतिशय गरजेचं आहे. त्याच पद्धतीने विशिष्ट परिस्थितीमध्ये बऱ्याच वेळेला काय होत असतं की नेमकं घडलं काय त्याच्याबद्दल सविस्तर अहवाल समोरच्याने जर मागितला मग तो पालकही असू शकेल, एखादी कायदेशीर प्रक्रिया असेल तर न्यायालयातही तुम्हाला ती सादर करणं आवश्यक असेल किंवा एखाद्या डॉक्टरची जर वेगळी ट्रीटमेंट त्याला सुरू असेल तर त्या डॉक्टरलाही देणं तुम्हाला अनिवार्य आहे. आणि म्हणून त्या व्यक्तीच्या सोबत तुम्ही जेही काही काम केलेलं आहे त्याला समस्येच्या अनुषंगाने सोल्युशन देण्याच्या अनुषंगाने जेही काही मार्ग अवलंबवले आहे तर त्याचा अहवाल देण्याची आवश्यकता आहे की नाही, मी तो अहवाल सविस्तर देईल की नाही की त्रोटक तो अहवाल देणार आहे की फक्त विशिष्ट बाबींचीच नोंद त्या अहवालामध्ये असणार आहे. असं सगळ्या बाबी ज्या आहेत
ते नोंदवण्याची आपल्याला काय आहे, गरज आहे. तरच ते आहे. नाहीतर मग तर मला असंही होऊ शकतं की नाही, मला अशाच प्रकारे माहिती अपेक्षित आहे ना, आपण कधी-कधी काही माहिती अशी गोपनीय असते की आपण ती देऊ शकत नाही आणि म्हणून काही हक्क आणि कर्तव्ये जी आहेत ती त्या समुपदेशकाने सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. काही अधिकार जे आहेत ते स्वतःकडे सुद्धा ठेवणं अतिशय गरजेचं आहे. शिवाय ज्याही तुम्ही ॲक्टिव्हिटी ज्या करणार आहात, त्याचं प्लॅनिंग करणार आहात, त्याचा रिझल्ट जो काही तुम्हाला येणार आहे, तो तुम्ही समोरच्याला किती लोकांपर्यंत तो माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे पालकांपुरतंच सीमित ठेवायचं आहे का? की त्या समोरच्या क्लायंटपुरतंच सीमित ठेवायचं आहे का? म्हणजे ह्या सुद्धा सीमा ज्या आहेत ह्या तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे राबवणारी ॲक्शन आणि त्याच्यावर मिळणारा जो काही परिणाम आहे, त्याचा जो काही रिझल्ट तुम्हाला येणार आहे, मग चांगला असेल, वाईट असेल, जोही काही असेल, तर तो रिझल्ट तुम्ही डिस्प्ले करायचा आहे की नाही, की त्याची गोपनीयता ठेवायची आहे, हे सुद्धा त्या करारामध्ये नोंद करणं अतिशय गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला काही वेळेला इंटरव्हेन्शन्स करावे लागतात, काही युक्तिवाद लढवावे लागतात, तर त्याचे अधिकार क्लायंटचे असणार आहेत का समुपदेशकाचे असणार आहेत, हे सुद्धा नोंदवणं अतिशय महत्त्वाचं आहे. काही वैयक्तिक दस्तऐवज असतात, मग त्या व्यक्तीच्या वैयक्तिक बाबींसंदर्भात असतात. बरीचशी अशी गोपनीयता असते. मग त्याचं नाव असेल किंवा त्याचं क्वालिफिकेशन असेल किंवा त्याचं जे काही त्याचा आजाराबाबतीत माहिती असेल किंवा त्याचं समाजाशी असलेले संबंध असतील किंवा काही त्याचे असे काही वैयक्तिक कागदपत्र असण्याची काही शक्यता आहे. मग हे दस्तऐवज जे आहे, तर हे दस्तऐवज त्या समुपदेशकापर्यंतच मर्यादित ठेवायचे आहे का? की हे दस्तऐवज त्यांनी इतरांना पण ओपन केलं तर चालणार आहे का? हे सुद्धा नमूद करणं गरजेचं आहे. का ते दस्तऐवज गोपनीयच ठेवायचे आहेत, ते कोणालाही दाखवायचे नाही आहेत की दाखवायचे आहेत, हे पण एक नोंद ठेवणं अतिशय महत्त्वाची आहे. शिवाय उपस्थितीची नोंद, तुम्ही ज्या वेळेला सेशन्स त्याचे घेणार आहात, ज्या वेळेला काउन्सिलिंगला तुम्ही जाणार आहात, तर तो खरोखर किती कालावधीसाठी उपस्थित होता किंवा तुम्ही सुद्धा उपस्थित होता की नाही. म्हणजे तुम्ही सांगितलंय की आठवड्यातून मी 2 वेळेला याला काउन्सिलिंगसाठी येणार आहे, हे जर तुम्ही ठरवलं असेल आणि काउन्सिलर म्हणून तुम्ही पण जर काही जबाबदाऱ्या आपल्या टाळल्यात की तुम्ही आठवड्यातून काय 2 आठवडे होऊन गेले तरीसुद्धा काउन्सिलिंगला गेला नाहीत, तरीसुद्धा समोरचा व्यक्ती तुमच्यावर कारवाई करू शकतो आहे. आणि म्हणून इथे कुठेतरी एक वाक्यता येण्याच्या अनुषंगाने, एक स्वतःमध्ये सुद्धा एक मर्यादा येण्याच्या अनुषंगाने दोघांची उपस्थिती जी आहे ती असणं नसणं कसं आहे याच्यासुद्धा नोंदी घेणं महत्त्वाचं आहे. त्याच पद्धतीने काही वेळेला तुम्हाला पत्रव्यवहार करण्याची आवश्यकता होण्याची शक्यता आहे. कधी-कधी इतर लोकांकडून माहिती तुम्हाला त्याची मागवणं गरजेचं वाटत असेल किंवा अजूनही काही संबंधित कागदपत्र असेल. म्हणजे समजा आता काही कायदेशीर प्रक्रिया असेल, मग ती लहान मुलाच्या बाजूने असेल किंवा डिवोर्ससारखी असेल किंवा अजूनही काही असेल, अशा वेगवेगळ्या केसेसच्या अनुषंगाने जे काही कागदपत्र आवश्यक आहेत, त्याचा पत्रव्यवहार जो काही आहे तो कशा पद्धतीने केला जाणार आहे, ईमेलद्वारे केला जाणार आहे का, की प्रत्यक्ष फेस टू फेस केला जाणार आहे, की तुम्हाला पत्रव्यवहार त्याचा केला जाणार आहे, त्याची कशी गोपनीयता ठेवायची आहे, त्याचं रेकॉर्ड कसं मेंटेन करायचं आहे, त्याच्या प्रती तुम्हाला ओरिजिनल ठेवायचे आहे की त्याचे झेरॉक्सही चालणार आहेत, हे सगळं त्या करारामध्ये नोंदवणं अतिशय महत्त्वाचं आहे. शिवाय तुम्ही कशा पद्धतीच्या इन्स्ट्रक्शन्स त्याला देणार आहात, त्याच्या नोंदीसुद्धा त्याच्यामध्ये घेणं अतिशय गरजेचं आहे. नाहीतर मग इथे सुद्धा आपण म्हणतो आहोत की कारण व्यक्ती आहे, एकमेकांबद्दल समज गैरसमज होण्याची शक्यता आहे आणि म्हणून जेवढं तुम्हाला स्ट्रिक्टली आणि स्पष्टपणे त्या करारामध्ये नोंदवता येईल तेवढं नोंदवण्याचा आपण काय करायचं आहे, प्रयत्न हा करायचा आहे. म्हणजे या अनुषंगाने तुम्हाला काय करायचे आहे, त्या सगळ्या ज्या नोंदी ज्या आहेत त्या ठेवायच्या आहेत की जेणेकरून काउन्सिलर म्हणून आपल्यावर येणारे जे काही आक्षेप आहे ते आक्षेप आपण कमी करू शकतो आहे आणि आपल्या व्यवसायाला आपण बांधील आहोत, आपण त्याची एक निष्ठा ठेवणं गरजेचं आहे आणि त्याला कुठेही तडा जाणार नाही आहे, आपल्याबद्दल कुठेही मतभिन्नता होणार नाही आहे, हा थोडासा विचार जो आहे तो आपल्याला करायचा आहे. आणि अशा प्रकारचे कोड ऑफ इथिक्स जे आहेत किंवा त्याचे इश्यूज जे आहेत किंवा त्या इश्यूजवर कशा पद्धतीने मात करायची आहे हे लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. त्याच्यानंतरचं पुढचं जे काही स्किल आहे, आता स्किल आपण ते याला का कोऑर्डिनेट करतो आहोत की हे सगळे जे इश्यूज आहेत ते इश्यूज क्रिएट होण्याच्या अनुषंगाने काही गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे किंवा होऊ नये म्हणून तुम्ही काय करणार आहात, त्याचं कॉन्फिडेन्शियलिटी कशी ठेवायची आहे ते आता आपण थोडक्यात बघूया.
आता कॉन्फिडेन्शियलिटी म्हणजे कॉन्फिडेन्शियल हा जो काही शब्द जो आहे ना, तर कॉन्फाईड हा जो काही शब्द आहे, तर त्या शब्दाचा जो अर्थ आहे की समथिंग सिक्रेट. म्हणजे असं आपण म्हणूया की एखादी बाब जी आहे ती गुप्त ठेवणं असेल किंवा समोरच्याच्या व्यक्तीला जी काही आपण म्हणूया की जी काही गोपनीय ठेवण्याच्या अनुषंगाने काही म्हणजे समोर ती बाब जी आहे ती गुप्तपणे कशी ठेवता येईल हा विचार तिथे महत्त्वाचा आहे. शिवाय आवश्यकतेनुसार माहिती जी आहे ती गुप्त ठेवण्याची क्षमता म्हणजेच आपण काय म्हणूया कॉन्फिडेन्शियलिटी आहे असं म्हणूया. मग आता एक गोपनीयता ठेवण्याची आता काउन्सिलर म्हणून या सगळ्या बाबी महत्त्वाच्या का आहेत? कारण शेवटी आपल्या स्वतःचं आपण जी काही सेवा तुम्ही देणार आहात त्या सेवेचं मूलभूत तत्वच असं आहे की ज्या बाबी ज्या आहेत त्या कॉन्फिडेन्शियल ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही आणि क्लायंट आणि त्याचे पालक आणि पुन्हा तुम्ही आणि त्याचे पालक असं जो काही ट्रँगल आहे किंवा त्या पालक असतील किंवा त्याचा अजून कोणी केअरटेकर असेल, या तिघांमधलं किंवा अजून डॉक्टर जर त्याच्यामध्ये समावेश वगैरे असेल किंवा समाजाची एखादी प्रतिष्ठित व्यक्तीसुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट असण्याची शक्यता आहे. तर आपलं सेवेचं मूल तत्व काय आहे की गोपनीयता ठेवणं. आपण सगळ्या गोष्टी त्या क्लायंटबद्दल उघड करू शकत नाहीये आणि म्हणून गोपनीयता ही अतिशय महत्त्वाची आहे. बऱ्याच वेळेला काय होत असतं की त्या व्यक्तीला अपमानित केलं जातं, दोषी ठरवलं जातं किंवा त्याला नाकारलं जातं, त्याला कुठे येऊ दिलं जात नाही. समाजामध्ये वावरताना त्याच्याकडे कुठेतरी बघण्याचा दृष्टिकोन जो आहे हा वेगळा असतो आणि हे सुद्धा टाळण्याच्या अनुषंगाने हे गोपनीयता अतिशय महत्त्वाची आहे. त्या क्लायंटची सुरक्षा असेल किंवा आपली वैयक्तिक सुरक्षा असेल किंवा आपले नातेसंबंध जे आहेत त्याच्यावरही काही परिणाम होत असतात, तर ते संबंध जे आहेत ते सुद्धा टिकवण्याच्या अनुषंगाने आपल्याला गोपनीयता ठेवणं अतिशय महत्त्वाचे आहे. मग ही गोपनीयता ठेवत असताना तुम्हालाही संमती घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. परस्पर तुम्ही त्याच्यापासून काही गोष्टी ज्या आहेत ते लपवून ठेवू शकत नाहीयेत, म्हणून संमती असणं अतिशय गरजेचं आहे. मग त्या संमतीमध्ये मग समुपदेशनाची उद्दिष्ट असतील, ती लक्ष्य असतील किंवा काही तंत्र असतील, त्याचेही काही वेगवेगळे प्रकारची म्हणजे आपण म्हणूया की डॉक्युमेंटेशन जे असेल, काही प्रमाणपत्र वगैरे असण्याची शक्यता आहे, काही अनुभव असण्याची शक्यता आहे. तुम्ही ज्या पद्धतीने तुमचं जर फी कशा पद्धतीने तुम्ही घेणार आहात त्याचं बिलिंग असेल किंवा त्यांनी जर पैसे देण्यासाठी नाकारलं असेल, अशा वेगवेगळ्या बाबी ज्या आहेत मी जसं मगाशी चर्चा केलेली आहे, असे काही इश्यूज येण्याची शक्यता आहे आणि म्हणून ती गोपनीयता ठेवणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी संमती असणं अतिशय गरजेचं आहे. नोंदीच्या बाबतीत असू शकतील किंवा क्लायंटच्या जीवनाचं काही वर्णन असेल, जे वर्णन तुम्ही करून ठेवलेलं आहे किंवा त्याच्या समस्येच्या अनुषंगाने जेही काही तुम्ही त्याचे नोंदी ठेवलेल्या आहेत त्या किती उघड करायच्या आहेत की नाही हे सुद्धा महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळेला त्याचं नाव असेल किंवा त्याचं नाव तसं आता समजा माझं नाव आहे मनीषा जगताप, मग ते मनीषा जगताप मला तसं नाही ठेवायचं आहे, तर मग आपण काल्पनिक नाव वगैरे जे आहे तर ते काल्पनिक नावाने त्याची ती फाईल जी आहे ती तुम्हाला तयार करायची आहे का किंवा त्या व्यक्तीला समोर म्हणजे समाजामध्ये सादर होत असताना काय काय गोष्टी तिथे त्याच्या पुढे येणार आहेत आणि त्याला कुठल्या कुठल्या प्रकारचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यासाठी म्हणून तुम्हाला ह्या ज्या काही बाबी गोपनीय ठेवणं गरजेचं आहे. त्याचं नाव असेल, पत्ता असेल किंवा त्याचं एकूणच जीवनचरित्राविषयी काही तपशील वगैरे असेल, त्याला दिलेला किंवा तुम्ही जो त्याच्यासाठी लावलेला जो काही कोड क्रमांक असेल, म्हणजे तुमच्याकडे आलेल्या क्लायंटला तुम्ही कोड वगैरे देतात, नंबर वगैरे देतात, त्याची तपासणी असेल, त्याचा केस रिपोर्ट वगैरे असेल किंवा वैयक्तिक त्याची जी काही तुम्ही मुलाखत वगैरे घेतलेली असेल, काही त्याच्या अनुषंगाने माहिती असेल, ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत ह्या त्या कन्सेंटमध्ये येणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून त्यावेळेला तुम्हाला की हे सगळं करत असताना संरक्षण जे आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि म्हणून त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला द्यावं लागतं. आणि म्हणून आता ज्या वेळेला तुम्हाला अशा काही बाबी विचारण्यात आल्या की तुम्ही जे काही रेकॉर्ड ठेवलेला आहे, मग त्याचे फोन कॉल्स असू शकतील, तुमचा टेक्स्ट मेसेज असू शकेल किंवा ईमेल असतील, तुम्ही इलेक्ट्रॉनिक काही कम्युनिकेशन केलेलं असेल ते असेल, मेल असतील किंवा काही फॅक्स मशीन वगैरे जे काही असेल, हे जे काही बाबी तुम्ही त्या व्यक्तीच्या डॉक्युमेंटेशन ठेवण्याच्या अनुषंगाने जर वापरलेलं असेल तर त्याला निश्चितच आपल्याला काय करायचं आहे, लॉक करून ठेवायचं आहे. त्याची कुठेतरी गोपनीयता राखण्याच्या अनुषंगाने तुम्ही जर हे सगळ्यांना उघड करून दिलं, तुमचे फोन कॉल्स काय चाललेले आहेत किंवा तुम्ही जे काही मेसेजेस पाठवत आहे तेही इतरांना जर समजत असतील तर त्याला अर्थ नाही आहे. आणि म्हणून
तुमच्या त्या व्यक्तीच्या समोर त्या व्यक्तीशी तुम्ही जे काही डील करता आहात त्याची जी काही समस्या आहे त्या अनुषंगाने खूप काही बाबी तुम्हाला कराव्या लागणार आहेत. म्हणजे नोटिंगच्या दृष्टिकोनातून तुम्ही महत्त्वाचं लक्षात घ्यायचं आहे की याच्यामध्ये सुद्धा गोपनीयता कशी ठेवायची आहे. की जे काही आहे जर समजा तुम्ही इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जर सगळी त्याच्या नोंदी जर ठेवत असाल तर त्याचं बॅकअप घेणं सुद्धा गरजेचं आहे. नाहीतर कधी कधी काय होतं की जी आपण ज्या फाईलमध्ये ते सगळं सेव्ह केलेलं आहे ती करप्ट होण्याची शक्यता आहे. म्हणून एक नाही एका ठिकाणी तर 2-3 ठिकाणी ती सेव्ह करून ठेवा. तुमच्या ड्राईव्हला सेव्ह करून ठेवा, तुमच्या पीसीला सेव्ह करून ठेवा किंवा अजून तुम्हाला मेलवर वगैरे सेव्ह करता येईल किंवा अजून तुम्हाला काय करता येईल अशा 2-3 ठिकाणी त्या फाईल्स ज्या आहेत त्याला प्रोटेक्शन करण्याच्या अनुषंगाने तुम्हाला काय करायचं आहे त्याचं बॅकअपही घेऊन ठेवायचं आहे आणि त्या फाईल तुम्हाला सेव्ह सुद्धा करायच्या आहेत. त्याच पद्धतीने समोरच्याची परवानगी पण असणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की तुम्ही जर अंडर एजच्या विद्यार्थ्यांना किंवा त्या व्यक्तींना जर तुम्ही साधारणतः जर ट्रीटमेंट देत असाल किंवा त्यांना जे काही कम्युनिकेशन करत असाल किंवा ज्या समस्येच्या अनुषंगाने तुम्ही जे काही वेगवेगळे पर्याय वापरत असाल तर ते राबवत असताना त्याची अंमलबजावणी करत असताना परवानगी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. मग त्या पालकांची परवानगी असेल किंवा त्या व्यक्तीला सांभाळणारा जो काही कोणी असेल तर त्यांच्याकडनं काही लिखित स्वरूपामध्ये परवानगी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी काही फॉर्म तुम्ही तयार करून घेऊ शकतात. संमती फॉर्म आपण त्याला म्हणूया किंवा त्या उपचारासंबंधी जी काही माहिती आहे ती माहिती देण्याच्या बाबतीत पालकांचा संमती घेणं अशा प्रकारचे सुद्धा फॉर्म तुम्ही स्वतःचे तयार करा. जेवढं तुम्हाला समोरच्या व्यक्तीला समस्येतून जे बाहेर काढण्यासाठी तुमचा जो काही आटापिटा आहे ना तर त्याला संरक्षित करण्याच्या अनुषंगाने जेवढं काही लिखित स्वरूपात तुम्हाला बारीक सारीक गोष्टींच्या नोंदी ठेवता येतील तेवढं तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. याच्यासाठी काही सगळेच फॉर्मॅट तुम्हाला मार्केटमध्ये मिळतील असं नाही आहे. काही वैयक्तिक फॉर्मॅटसुद्धा तुम्हाला इथे तयार करावे लागणार आहेत. त्याच पद्धतीने आपण जे काही कम्युनिकेशन करत आहोत तर ते कम्युनिकेशनपासून आपलं संरक्षण पण करणं गरजेचं आहे. आपण चर्चा करत असताना आपल्या आजूबाजूला कोणी आहे का म्हणजे गोपनीयता ठेवण्याच्या अनुषंगाने आपण हे सुद्धा बघणं गरजेचं आहे की आपण समोरच्या व्यक्ती संदर्भातली जी काही समस्या आहे ती समस्या आपण उघड करायची आहे का, लोकांपर्यंत ती चर्चा जाते आहे का हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. म्हणून गर्दीच्या ठिकाणी किंवा त्याचे जे काही सहभागी जे असतील त्याच्यासोबत सुद्धा गप्पा करत असताना काही बाबी ज्या आहेत त्या आपण टाळणं गरजेचं आहे. जर सडन तुम्ही अशा प्रकारचं कम्युनिकेशन करत असताना तुमच्यामध्ये जर कोणी आलं तर पटकन आपण काय करायचं आहे तपशील बदलवायचं आहे की जेणेकरून समोरच्याला पण लक्षात येणार नाही आहे आणि त्यालाही असं वाटणार नाही की आपण आला आणि यांनी विषय बदलवला असं पण होणार नाही. कारण इथे शेवटी गोपनीयता आहे. त्या क्लायंटसोबत तुमचं कुठेतरी एक वेगळं रिलेशन आहे, रॅपो आहे, तो तुम्हाला कुठेतरी घालवायचा नाही आहे किंवा एक समाजात तुमचं एक वेगळं नावलौकिक जे आहे ते तुम्हाला टिकवून ठेवायचं आहे आणि त्या अनुषंगाने ह्या सगळ्या बाबींची गोपनीयता ठेवणं अतिशय महत्त्वाची आहे. त्याच पद्धतीने आपण गप्पा करत असताना म्हणजे आपल्याला काय होत असतं बऱ्याच वेळेला काही व्यक्ती ज्या आहेत त्या गप्पांमध्ये इतक्या वाहत जातात, विनाकारणच व्यस्त राहतात आणि कळत न कळत एखाद्या ज्या समस्येशी संबंधित तुम्ही किंवा ज्या व्यक्तीशी संबंधित तुम्ही काम करता आहात की त्याबाबत नेमकाच त्या समोरच्या व्यक्तींसोबत विषय होतो आणि मग आपली गोपनीयता कुठेतरी राहत नाही. आणि म्हणून इतरांसमोर ज्या लोकांमध्ये तुम्ही गप्पा करत असतात किंवा बोलत असतात तर त्यांच्यामध्ये इतकं व्यस्त पण राहायचं नाही आहे. थोडं चारी बाजूने आपण लक्ष ठेवणं अतिशय गरजेचं आहे. अपवाद वगैरे जे येण्याची शक्यता आहे त्याच्याबद्दल जागरूक राहणं गरजेचं आहे. आचारसंहितेचे नियम आपण पाळणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण आचारसंहिता अतिशय महत्त्वाची आहे. आणि म्हणून ह्या वेगवेगळ्या पद्धतीने स्वतःला प्रोटेक्ट करण्याच्या अनुषंगाने क्लायंटला सुद्धा प्रोटेक्ट करण्याच्या अनुषंगाने आपण जे काही नोंदी घेतलेल्या आहेत त्याचं संरक्षण करणं, त्याचे ते दस्तऐवज लॉक करणं, घरी असेल कार्यालयात असेल म्हणजे कोणावरही विसंबून न राहता आपण आणि क्लायंट आणि ते दप्तर किंवा त्याच्या नोंदी आहेत याच्यामध्ये तिसरा कोणालाही तुम्हाला आणायचा नाही आहे. जेव्हा तुम्ही काही गोपनीयतेच्या गोष्टी करत असाल, गप्पा करत असाल, काही सांगत असाल तर शक्यतो दरवाजा बंद करा की जेणेकरून तुमच्या आणि त्या व्यक्तीमध्येच फक्त ते माहिती जी आहे ती राहणार आहे. शिवाय त्या व्यक्तीबद्दल कोणी जर माहिती मागितली मग तो डॉक्टर असेल, पालक असेल, कोणी असेल त्या व्यक्तीबद्दल जर तुम्हाला कोणी माहिती मागितली तर लेखी संमती असल्याशिवाय कोणालाही ती माहिती देण्याची आवश्यकता नाही आपण आणि ती द्यायची सुद्धा नाही. कधी कधी म्हटलं मग अशी कायदेशीर प्रक्रिया सुद्धा त्या व्यक्तीबाबत सुरू असेल, कधी कधी न्यायालयाने सुद्धा तुमच्याकडे काही बाबी मागितलं तर मात्र त्या समोरच्या व्यक्तीचं लेखी संमती असल्याशिवाय आपण त्याला रेकॉर्ड द्यायचं नाहीये. त्याच पद्धतीने
आपलं सर्व जे काही रेकॉर्ड जे आहे ते शक्यतोवर लिखित स्वरूपातलं असेल किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपातलं असेल, ऑडिओ व्हिज्युअल स्वरूपातलं असेल, तर ते चांगल्या पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे, स्टोअर करायचं आहे, त्याला हँडल करायचं आहे आणि त्याची विल्हेवाटसुद्धा कशी लावायची आहे, ह्या सगळ्या बाबींची जी गोपनीयता आहे ती ॲज अ काउन्सिलर म्हणून तुमच्याकडे ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण शेवटी काउन्सिलर म्हणून म्हणजे आता बघा, ती व्यक्ती समस्याग्रस्त आहे आणि त्या समस्याग्रस्त व्यक्तीलाही आपल्याला कुठेतरी एक मोठं भयंकर काहीतरी आपल्या बाबतीत घडलेलं आहे, त्याच्यामुळे त्याची एक मनामध्ये एक भीती असते आणि ती भीती कमी करण्याच्या अनुषंगाने तर खरं समुपदेशक त्याला ती मदत करत असतो. पण मग हे करत असताना आपल्याला त्याचे जे काही रेकॉर्ड्स आहे त्याच्या नोंदी प्रॉपर ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये कॉन्फिडेन्शियलिटी ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण इश्यूज काय येऊ शकतात ते आपल्याला माहिती नाही आहे. म्हणून इश्यूज कमी करण्याच्या अनुषंगाने ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत ह्या काउन्सिलर म्हणून तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एक छोटासा संदेश आहे. कॉन्फिडेन्शियलिटी इज अ व्हर्च्यू ऑफ द लॉयल ॲज लॉयल्टी इज द व्हर्च्यू ऑफ फेथफुलनेस. याचा अर्थ असा आहे की गोपनीयता ही निष्ठावंतपणाचा गुणधर्म आहे आणि निष्ठा म्हणजेच विश्वासूपणाचा गुणधर्म आहे. हा मेसेज आपल्याला समुपदेशक म्हणून अतिशय महत्त्वाचा आहे. कारण शेवटी हे सगळ्या ज्या बाबी आहेत, काउन्सिलिंग जे आहे हे सगळं काही आहे त्याच्यात कॉन्फिडेन्शियलिटी अधिक आहे आणि ते जर तत्त्व तुम्ही चांगलं पाळलं तर मला असं वाटतं की एक चांगले निष्ठावंत आपण समुपदेशक जे आहेत ते होऊ शकता आहात. कारण की शेवटी हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे की आपण जे आहेत एक काउन्सिलर म्हणून नावारूपाला येणार आहात आणि चांगल्या पद्धतीने आपलं काम जे आहे हे काम अगदी निष्ठेने कसं करता येईल किंवा चांगल्या पद्धतीने मला कसं करता येईल आणि माझ्या व्यवसायामध्ये मला माझी नैतिकता कशा पद्धतीने टिकवून ठेवता येईल, ह्या सगळ्या बाबींचा विचार जो आहे तो जर आपण केला तर मला वाटतं ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या आपण चांगल्या पद्धतीने त्याला सादर होऊ शकाल आणि जेही काही इश्यूज क्रिएट होण्याची शक्यता असते काय येतं. शेवटी बघा, कोणतंही काम तुम्ही करा इश्यूज येणारच आहेत. असं म्हणून चालणार नाही आहे की मी अगदी अभ्यास पूर्ण केलेलो आहे आणि मी सगळं काही योग्यच तिथं दिलेलं आहे, चांगली ट्रीटमेंट पण दिलेली आहे, तरी माझ्या बाबतीत अशा समस्या आहेत का किंवा येतात आहे हे गृहीत धरूनच चालायचं आहे. कोणतंही काम हातात घ्या, समस्या येणारच आहे आणि म्हणून समस्येकडे समस्येच्या दृष्टीनेच बघा आणि त्याला भिन्नान्वयाने बघा, त्याच्याकडे वेगवेगळ्या प्रकाराने बघा, त्याला वेगवेगळ्या प्रश्नांनी बघा, तरच ती समस्या सोडवण्याच्या अनुषंगाने तुम्हाला सुद्धा मार्ग सापडू शकेल. जोपर्यंत तुम्हाला ती समस्या एक सेन्सेशन असतं ते पण ती होणार नाही तोपर्यंत तुम्ही ॲज अ काउन्सिलर म्हणून चांगल्या पद्धतीने काम करू शकणार नाही. ह्या काही गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. मित्रांनो, अशा रीतीने आजच्या भागात आपण इथिकल इश्यूज जे आहेत ते कोणकोणते येण्याची शक्यता आहे, त्याच्यासाठी काउन्सिलर म्हणून तुम्ही कसे इथिक्स पाळणं गरजेचं आहे आणि जे क्लायंटशी तुम्ही डील करत आहात किंवा ज्या समस्येला तुम्ही क्लायंटसोबत जो तुमचा रॅपो डेव्हलप केलेला आहे त्या समस्येतून बाहेर येण्याच्या अनुषंगाने तुम्ही जे काही वेगवेगळे मार्ग अवलंबलेले आहेत, हे मार्ग अवलंबवत असताना जे काही रेकॉर्ड तुम्ही त्याचं मेंटेन करत आहात, ज्या काही नोंदी तुम्ही ठेवत आहात, त्यामध्ये गोपनीयतासुद्धा कशी ठेवणं गरजेचं आहे याबाबत आपण सविस्तर चर्चा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढील भागात आपण समुपदेशनाच्याच अनुषंगाने वेगवेगळे प्रकार कोणते आहेत किंवा त्याचे ॲप्रोचेस काय काय आहेत याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.